सगळे ठेवतात. हे जर अंगठी असे हातात ठेवलं ना फुकर मारली की गायचं. आणि सगळ्यात मेन म्हणजे या 2-3 वर्षात फॉर्च्युनर घेतलं लोकांनी हॉटेल टाकून. समझ रहे हो? मला इथं चर केलं. तुला नॉलेज पाहिजे ना कुठल्या खड्या मसाल्यानं चर करता येते. तू म्हणा न काय बी तिसरंच टाकशील किलो मसाले त्याच्यात. एखाद्यातली फ्रँचायझी घेताना आधी तुम्ही त्याची ग्रोथ बघा, त्यानं काय झेंडे काढले करून आणि त्याच गोष्टीनं काढले का हे मार्केटमध्ये टाकावाले आहेत सध्या. बरोबर. काय आणि ती एक ती ऍटिट्यूड काढावती अंगातून. मी रील स्टार आहो, मी कस काय धंदा करू, मी लय शाना हाव. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेले जे भाऊ, ज्यांना तुम्ही रील्सच्या माध्यमातून पाहिले आणि दादानी आता स्वतःचं हॉटेल देखील टाकले, तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल. तर एक हॉटेल व्यावसायिक म्हणून मी त्यांना बोलवलंय, किंवा त्यांचे जे बालपणीचे किस्से असतील, त्यांनी मॅजिक देखील केलेले, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या, सगळ्या गोष्टींवरची सविस्तर चर्चा होईल. सर्वप्रथम दादा तुमची आम्हाला ओळख करून द्या. माझं नाव जगदीश रायते आणि सोशल मीडियावर जे भाऊ म्हणून मला ओळखतात. आधी अकाउंटचं नाव वेगळं होतं माझं, पण आम्ही बदललो काही कारणावास्तव. आणि लोकांचं प्रेम आहे. गेले 2018-19 पासून टिकटॉकवर मी व्हिडिओ ते करतो. लातूरच्या मराठवाड्याच्या भाषेवर, खाद्य संस्कृतीवर, कल्चरवर जास्त व्हिडिओ राहतात माझे. हाय थोडेफार लोक ओळखतात काय थोडे. जे भाऊ नाव का ठेवलं बरं? मी आधी जादूचे प्रयोग करायचो, मग अकाउंटचं नाव मॅजिशियन जे लातूरकर असं होतं. अच्छा. पण ती प्रॉब्लेम काय होला, आमच्या म्हणजे फॉलोअर्सला किंवा आमच्या भागातल्या लोकांना ती वाचता येत नव्हतं. कुठं 4 लोकात ओळखले मला की ती काहीतरी तिसरंच म्हणायचे नाव. म्हणजे तुम्ही मॅगी संग भजे लातूरकर का, तुम्ही मॅगीसन का, तुम्ही म्युझिशियन का. मी म्हणलं अरे वाचताच ना अर्थ बी कळना गेला आता असं कुणाला. आणि पुन्हा काय होईल, माझे जरा डबल मिनिंग व्हिडिओमुळं ती मॅजिशियन कम्युनिटी मधून बी जरा विरोध झाला. म्हणजे ही नाव लावून का पांचट व्हिडिओ करायला, ही नाव लावलं तर या कॅटेगरीचे व्हिडिओ करा. बरोबर. मग मी म्हणलो काय करू बाबा. मग तेव्हा हिंदुस्थानी भाऊ ट्रेंडिंगला होते. मग मी असं विचार केलो, मला लोक बघितले की पटकन माझं नाव त्यांना क्लिक हो. बरोबर. मग आधी काहीतरी जे टॉक्स असं केलो, पण ती त्याला बी जे टॉल्कस ती असं वाचलंय लोक. मी म्हणलो अरे काय करू. मग हिंदुस्थानी भाऊ जरा लय चर्चेत नाव होतं. मी म्हणलो ही सोपं आहे म्हणलो जे भाऊ. म्हणजे मला बघितलं की माणूस पटकन सांगा, छोट्यापासून मोठ्या अरे जे भाऊ असं. मग ते जरा फॅमिलियर बी वाटते ना बरोबर लोकाला, अरे भाऊ आहे आपला. मी चला म्हणलो जे भाऊ हलकं फुलकं नाव करू. बरोबर. दुसरं काय नाही. तुमच्या बालपणाबद्दल सांगा थोडंसं आम्हाला. बालपण म्हणजे लय गुणी पोरग होतो मी. टॉपवर समजा की 10वीला 90% मार्क आहेत मला. आणि पण त्या बालपणात म्हणजे असं काही म्हणजे जी ऑर्डर सगळे करतात का पोरं, ती मी करत नव्हतो. किंवा मला घरातून तसं ही नव्हतं, परमिशन नव्हतं. हा म्हणजे आता सगळेच बाहेर क्रिकेट खेळायचे, कबड्ड्या खेळायचे, खो खो खेळायचे, गल्लीत असं पोरांमध्ये भांडणं बिडणं करायचे. मग ते आमचं जरा वातावरण गल्लीतलं ती बघून माझी मम्मी मला अलाव करत नव्हती असं बाहेर खेळणं ती. मग मला बाहेरची दुनियाच माहित नव्हती. म्हणजे पुस्तकच माझं सगळं काय असं. मला वाटायचं अभ्यास म्हणजे सगळं आहे, अभ्यास केलं तरच म्हणजे माणूस मोठं होतंय, ही होते. मला क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल आज बी मला काहीच कळत नाही. आता मॅच लागल्यावर पोरं किती एक्साइटमेंट स्टेटस टाकतात एकमेकाच्या विरोधात. मला ती मॅच बीच काहीच कळत नाही. आणि असं पॉलिटिकल काही कळत नाही. म्हणजे बाहेरलं नॉलेज काहीच नाही. म्हणजे कुठे 4 लोकात जर बसलो मी आणि काही चर्चा रंगली का, मी असं का, बरोबर आहे, मला माहित आहे बघा, एवढंच म्हणता. अरे ते नॉलेज नाही. बरोबर. मग ती लहानपण असंच नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. आणि मग तीच म्हणजे माझं कॉम्पिटिशन. म्हणजे वर्गात माझ्यापेक्षा 1 मार्क कोण लाच घेतले बाबा, मला 1 मार्क कसं काय कमी पडला, अरे माझं संस्कृत मध्ये मार्क उतरला, असं ती त्याच्यातच गेलं मग 10वी पर्यंत. पण ते असं पोरांना हसवायचं ती होतं टॅलेंट. म्हणजे 5वी 6वी म्हणजे तिकडं काहीतरी मास्तर शिकवायला, इथं काहीतरी हळूच बोलायचं किंवा मुद्दाम काहीतरी आवाज काढून वर्गाला हसवायचं असं करायचं. पण ती मला माहित नव्हती पुढे चलून ओळख. सोशल मीडियाची सुरुवात कशी काय झाली मग? म्हणजे मी जे मॅजिक शो ते करायचो ना, म्हणजे मला तुम्हाला आता म्हणलो बघा, मला बाहेरला काही माहित नाही असं खेळ ती. मग काहीतरी वेगळं करावं जे आपल्या शाळेत तरी कोण करत नसेल असं मला वाटलं. मी होतो तेव्हा 4थीच्या आसपास. मग ते मला टीव्ही मध्ये असं जादूचे प्रयोग ती असं कार्यक्रम चालायचे, ते मी बघायचो. मग मला ती इंटरेस्ट निर्माण झाला हे करू म्हणून. मग जो मी चालू केलो 10वीला स्टेज शो करायला, मग त्याच्यानंतर मला वाटलं की ही गोष्टी जर आपण सोशल मीडियावर टाकलो तर माझे शो जास्त बुक होतील. बरोबर. म्हणजे ते त्या काळात मला कळून चुकलं होतं की सोशल मीडियावर ऍड लई लवकर होते कुठल्या बी धंद्याची.
किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? आता ही बघा 12वीला, बर. म्हणजे 10वी ते 12वी उगा मी शो करायचो असं, पण ऍड करत नव्हतो कुठं. मग नॉर्मल उगा फेसबुकला ती बॅनर टाकायचो. मग परत कळलं इंजिनिअरिंगला मी जसं गेलो तेव्हा ते टिकटॉक जरा ट्रेंडिंगला होतं. म्युझिकली पासून टिकटॉक नाव झालं काहीतरी होतं भानगडती. बरोबर. मी म्हणलं आता ह्याची ऍड आपण टाकू म्हणलो सोशल मीडियाला. मग टाकलो, पण ती काय व्हायरलच जाईना. आणि लोक काय त्या जादूला बी कॉमेडी म्हणून बघायले, कोणतर कमेंट मध्ये शिव्या द्यायलं, येड्यात काढायलाच का लोकाला. मग ते कलेचा डिसरिस्पेक्ट वाटायला मला सोशल मीडियावर टाकणं म्हणजे. बरोबर. मग पुन्हा पुन्हा कसं झालं, ते एक आस लागली ना मला बी, की लाईक करतेत लोक व्हिडिओला, कमेंट करतेत. आणि एक लय मोठा अपमान झाला. म्हणजे लातूरमध्ये एक इव्हेंट होता दयानंद सभागृहात, आणि तिथं मग म्हणजे मी एक युट्यूबरच्या माध्यमातून आमच्या लातूरची मेघा पवार म्हणून, तिनं चालू केली आधी सगळ्यात पहिल्यांदा लातूरची भाषा जगासमोर आणायला, आणि लोकांनी लय उचललं. तिच्या मदतीनं मी माझे जादूचे प्रयोग दाखवलो तिच्या चॅनलवर. मग तिथून मला ओळख भेटली. म्हणजे सुरुवात म्हणली तर मेघापासून सुरुवात झाली माझी. मग ती ओळख झाली माझी, अरे जादूगर आहे मेघावर व्हिडिओ केलता असं. मग पुन्हा मी म्हणलो आता आपापली बी काहीतरी ओळख करावं बाबा म्हणलो या लाईन मध्ये. मी शोचे ती व्हिडिओ टाकलं का ती जमना. मग काय झालं, एक इव्हेंट होता टिकटॉकचा, तिथं असं सगळे ती महाराष्ट्रातले टिकटॉक स्टार ती येणार होती. मला आला फोन तिथून, आणि म्हणले लातूर मी इव्हेंट होणे मला आहे टिकटॉक का. आता मी झालो की दुनियाचा खुश. माझं इंजिनिअरिंग कॉलेज असायचं नांदेडला 120 किलोमीटर लातूरपासून. मग मी असं यायचो सुट्ट्यातल्या दिवशी, शनिवार रविवार ती नांदेडून. मी काय विचार केला, ही इव्हेंट म्हणलो सुट्टीतल्या दिवशी आहे, आपण काय ह्यांना पैसे मागायचे नाहीत म्हणलो, ह्यानं आपल्याला मंच द्यायला लई मोठी गोष्ट आहे म्हणलो माझ्यासाठी. म्हणजे तरुण पिढी पुढं ही माझी कला सादर करायला. ती शानं मला फोनवर म्हणते आप हमको कितना पे करोगे म्हणला. मी म्हणलो नाही नाही मी आपसे नाही चार्जेस लेने वाला म्हणलो. ते माझा हिंदीचा प्रॉब्लेम आहे जरा, ते म्हणजे कळायला बी बोलायला बी मला येत नाही हिंदी तेवढी, अडखळताव जरा. मला वाटलं मला काय म्हणलंय ह्यानं पैसे देतो म्हणाले. मी मोठेपणात म्हणलं नाही नाही मी आपसे नाही चार्जेस लेने वाला म्हणलो. मग त्यानं तेवढ्याच मोठेपणात मला म्हणला, जी सर आपको समझ में आ रहा है क्या, इधर बहुत बड़े बड़े सेलिब्रिटी लोग आ रहे, तो आपको हम चांस दे रहे परफॉर्म करने का, आप हमको कितना पे करोगे. अरे म्हणलो ह्याच्या आयले ही गेम उलटा झाला म्हणलो इथं तर. मी म्हणलो कोण सेलिब्रिटी येईल. मग त्यानं काही नावं सांगितले, आता उगा नावं घेऊन ये, कारण मी रिस्पेक्ट करतो सगळ्याचा. फक्त हे माणूस जरा लय वेगळ्या पद्धतीनं बोललो मला, लय मोठे सेलिब्रिटी आहेत म्हणला. मग मी एक विचार केलो असं बसून, म्हणलो मायला ह्यानं सेलिब्रिटी म्हणून ह्याला स्टेजवर बसवायले, ह्यानं करतंय काय. समोर एक रिंग लाईट आहे, पावडर असं केलं की कपडे बदलतंय. आता ह्याच्यात काही टॅलेंट मला वाटलं नाही, ती साधनं होते त्याच्याकडं. माझ्याकडं काय अँड्रॉइडचा फोन थर्ड हँड, किंवा आता कसं ते लहानपणी पप्पा मोबाईल द्या म्हणलं की त्यांना बोर झालेला मोबाईल आपल्या खिशात येणार, ती तसला मोबाईल माझ्याकडं. आणि जे सेलिब्रिटी झालते त्यांच्याकडे आयफोन आहे, भारी भारी कपडे आहेत, ऑलरेडी ते जागीरदार आहेत. त्यांचं ती श्रीमंती बघूनच त्यांना कोण बी लाईक फॉलो करायचं. गोरे गोरे पान आहेत, आपण दिसायला बी नाही, आणि आपल्याला ते पावडर उडवता बी आणि काही नॉलेज बी नाही एडिटिंगचं. मग माझं डोसकं लय हल्लं सर तवा. अरे म्हणलो ही कोण बी सेलिब्रिटी म्हणायले म्हणलो. आणि मग ओरिजिनल जी कला आहे बाबा, जी स्टेजवर सादर करतात त्यांना तुम्ही मान दे ना. ज्यानं सोशल मीडियावर मिलियन व्ह्यूज आणते, आणि तुम्ही त्याला जर माईक दिलं बोलाय तर त्याला ततमम करता येते ना पब्लिक बघून. मला येऊन छान वाटलं, मी आता बसतो खाली म्हणते. माझं ही भावना दुखावल्या ना. मग मी त्या माणसाला म्हणलो एक वेळ आता अशी येईल म्हणलो पुढच्या 5-6 महिन्यात, पुढच्या इव्हेंटला तुला मला जादूगर म्हणून नाही, या म्हणजे लातूरचा टिकटॉक स्टार म्हणून तुला बोलावं लागेल. आणि ती वेळ आता येते म्हणून कॉल कट केलो. आणि मी आधी लय इमोशनल होतो, पुन्हा रडत बसलो. मायला म्हणलो ही लय वक्त अपमान केलं म्हणलो सोशल मीडिया. आणि मला आवडत नव्हती सोशल मीडिया असं, म्हणजे काय तू उगा मेकअप आणायचं, ती म्हणजे फेक दुनिया वाटते मला आत्ता सोशल मीडिया. हे जे आता बाहेर दाखवतात का असं सगळं, मी लय रीचला. तुम्ही कधी बी बघा माझं रेकॉर्ड आहे, मी कधीच माझ्या स्टोरीतून किंवा माझ्या पोस्टमधून दाखवत नाव की मी जागीरदार आहो किंवा मी लय काय तर करायला. आणि जेव्हा कधी म्हणजे मी स्टोरी बी टाकल त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंतरी एक मराठवाड्याचा फील, मराठी संस्कृतीला टच दिसतंय. मग मला ते देखावा धंदा वाटायचा सोशल मीडिया. मग पुन्हा एक आशू लांबजनकर म्हणून मित्र आहेत माझे लातूरचे, ते टिकटॉक स्टार होते तेव्हा. मग आजचा जर तुम्ही म्हणलो की बाबा कोण मोटिवेट केलं तुला, तू एवढं जिंदगीला हरल्यावर, तर मी त्यांचं नाव आदरानं घेईल. आणि मी यांना तेव्हा बी म्हणलो होतो की भविष्यात किती बी मोठ्या प्लॅटफॉर्मला गेलं तर एकमेव तुम्ही माणूस आहोत ज्यांचंच नाव मला म्हणजे डोक्यात असेल. मग त्यांनी मला फोनवर म्हणले
तुला एवढं सांगतो मी, स्वतःच्या आवाजात व्हिडिओ कर, स्वतःच्या आवाजात व्हिडिओ कर, तुला कळतच नाही, तू त्याच मागं लागलास. मी जादू दाखवतो, हे करतो, ती करतो, तू कर म्हणले काहीतरी लातूर रिलेटेड काहीतरी कर, असं म्हणजे मोटिवेट केले. आणि मी हाव की म्हणले मध्ये तिला माझ्यावर व्हिडिओ कर, मी तुझ्या आयडी लोकांना सांगतो. एक बूस्ट मला भेटला त्या आशू भैयाकडून. मी म्हणलो ठीक आहे, चालते म्हणलो, तसं करू. आणि लकीली काय दसऱ्याचं सीझन होतं आणि ते लातूर आय पिल्लू लय डायलॉग ट्रेंडिंगला होता. मग मी जर युट्यूबला ती बघायचो, टिकटॉक पे व्हायरल केसे होते. मला तिथे एक नॉलेज आलं की जी ट्रेंडिंगला विषय आहे तर त्याच्यावर अख्खं गाव गंगेत हात धुण्याआधी तुम्ही पटकन हात साफ करायचं आणि त्या ट्रेंडला पटकन धरून त्याच्यावरच रीलला टाकायच्या. हे सॉरी टिकटॉकला व्हिडिओ. मग लातूर आय पिल्लू जसा डायलॉग कानावर आलं का माझ्या, मी म्हणलो ट्राय करू म्हणलो. आणि त्याच्यामध्ये मोलाचा वाटा माझ्या आईचा. म्हणजे माझी आई तिच्या लहानपणी स्टेट लेवल ड्रामा आर्टिस्ट होती. त्यांच्या ग्रुपला नॅशनल लेवलला दुसरं बक्षीस भेटलं होतं मुंबईमध्ये. मग तिच्यामध्ये ती होतं म्हणजे ऍक्टिंग ती. मग तिनं मला काय म्हणली, ही डायलॉग नॉर्मल करण्यापेक्षा कोट घाल. आणि ती पुरणपोळी ती खाल्लेली होती दसऱ्याला, मग ती पान खायची सवय मला. मग पान खाऊन लालबून झाले ते दात माझे. अजून एक पान दिली म्हणजे पूर्ण फील घे की तू ती नेताच आहेस. म्हणजे ती आवाज आहे आदरणीय आपले अभय साळुंके म्हणून नेते, त्यांचा आहे मेन डायलॉग. ती कॉन्ट्रोवर्शियल काहीतरी रोस्टिंगचं नसते का पॉलिटिकल, त्या भाषणातला डायलॉग आहे ती की लातूर आहे पिल्लू, म्हणजे तू तुझा गर्दा तिकडं कर, आमच्या लातूरात इकडं मतदान मागायची कोशिश करू नका, असं काहीतरी होतं ते. पण ते लातूर आहे पिल्लू ही लोकांनी वेगळ्या अँगलनं घेतले, म्हणजे एक लातूरचा डायलॉग म्हणून. मग मी काय केलो, पान बिन खाल्लो, ती गंध वडलो, जॅकेट घातलो हाफ, आणि म्हणजे मी नेता असं आणि मी लातूरचाच आहो, माझ्या लातूरसाठी बोलायला असं डायलॉग मारलो. म्हणजे लिपसिंग केलो, हे लातूर आहे पिल्लू तिकडं बॉर्डरला गर्दा केली जमना हा असं केलो. मग ती लिपसिंग चुकली पण तरी बी व्हिडिओ व्हायरल गेला. आणि म्हणजे जिंदगीत 1000 व्ह्यूज आले त्या टिकटॉकच्या व्हिडिओला तरी मी उड्या मारायचो. आणि ती केलो व्हिडिओ पोस्ट केलो. आणि ते पाणी नव्हतं, ते लातूरला कसं पाण्याच्या अडचणी आहे जरा असायच्या आधी. मी गेलो पाण्याच्या टाकीला, ती सायकलीला ती कळशीचं ती तसलं अँगल लावून कळशीनं पाणी आणायला हातात गेले माझे 2-3 तास. गल्लीतले आले की बारके बारके पोरं ही 9वी 10वीतले, माझ्यामुळं सगळ्यालाच नाद लागला होता टिकटॉकचा. ती म्हणले अबे तू व्ह्यूज बघ म्हणले 10,000 व्ह्यूज गेलेत. मला काय वाटलं ही खेच लालेत म्हणलो, आता आपण बी लय ओव्हर केला म्हणलो जॅकेट बिकेट घालून, तेवढे व्ह्यूज जात नाहीत म्हणलो आपल्याला. आणि मी ती पाणी भरायच्या झोनमध्ये पाणी भरून झाल्यावर रात्री बघितलो, मग ती 40,000 व्ह्यूज गेली की छातडात चमकलं की माझ्या. अरे मायला म्हणलं माझा व्हिडिओ कसं काय व्हायरल झाला. मग मी बघितलो त्याला लोक शेअर करायलेत, मी व्हिडिओ केल्यानंतर त्या साऊंडवर सगळे लिपसिंग करायलेत, माझ्यासारखंच गेटअप करून सगळे व्हिडिओ करायलेत. मग मी काय केलो, व्हायरल झालाय म्हणलो पटमन आता अजून एक टाकू म्हणलो ह्याच्यावर, अजून एक टाकलो, ते बी व्हायरल गेलं. त्या साऊंडवर मी 5-6 व्हिडिओ टाकलो, सगळेच व्हायरल गेले. आणि 1300 फॉलोअर झाले माझे. आता पुढं परत प्रश्नचिन्ह, आता काय करायचं. मग मी काय केलो, त्यांचे जेवढे डायलॉग आहेत युट्यूबला त्यांनी जे भाषणं सोडतात, आणि मला जर वाटलं हे व्हायरल होऊ शकते हे डायलॉग, ह्याच्यामध्ये लातूर बद्दल बोललेला आहे, ते मी युट्यूबवरून कट करायचो ते ऑडिओ, मी इकडे घ्यायचो काइन मास्टरला आणि त्याच्यावर लिपसिंग करायचो. आणि मग ती व्हिडिओ जो मी अपलोड करेल त्याच्यावर मग पूर्ण लातूरचे लोक त्याच्यावर लिपसिंग करायचे. मग त्यांचे असं झालं, मग हे बाहेर लातूर सोडून बाहेरच्या लोकांना वाटायला आवाजच माझा आहे. मी ती बी एक व्हिडिओ टाकलो की हे आवाज अभयदादा साळुंके ह्यांचा आहे आणि माझा असं म्हणजे नाही म्हणून. पण ते चेहरा बघितले की लातूर आहे पिल्लू म्हणायले मला कोण बी, मला छान वाटलं. पण ते मनात राहते ना की बाबा क्रेडिट भेटलं पाहिजे त्याचं त्याला, आवाज आपला नाहीच. मग म्हणलो आता काय करावं बाबा म्हणलो, सगळे झाले भाषण एडिट करून महिना काढलो मी, गुजारा केलो. आणि 1300 फॉलोअर कंप्लीट झाले त्या पिरियडमध्ये. मग एक व्हिडिओ माझ्या आवाजात टाकलो. नांदेडला होतो मी, मेस होऊन जेवलो आणि आता प्रॅक्टिकल चालू होणार होतं कॉलेजचं. असं उगं फ्रंट कॅमेऱ्यात मला काय नॉलेज बी नाही कसं असं धरते ती, असं उगं बोलत बोलत गेला खाली मुंडी घालून. मित्रांनो माझे 1300 फॉलोअर झालेत, मला तुम्ही खूप चांगलं प्रेम दिलो आणि आता मी माझं मीटअप ठेवणार आहो, माझ्या मीटअपला कोण कोण येणार. आता ही लक माझी कशी लागली, ही व्हिडिओ उचलला आणि ह्याला कमेंट कुणात लिहिलेले आहेत, ज्याला मी आदर्श मानताव, ज्यानं लातूरची भाषा टिकटॉकला गाजवलंय. मग ते राहुल दादा असतील, तेव्हा सोनम म्हणून एक जण होते लेडीज. मग ही ह्यांच्या कमेंटा पॉझिटिव्ह येईल की मला,
मग बाकी काय म्हणजे निगेटिव्ह बी आले, तुझा आवाज बघ कसा आहे, म्हणजे माझा आवाज बारक्या पट्टीत आहे, मी असं ती ही नाही आवाजात माझा असं म्हणजे कॉमिक मध्ये मोडते माझा आवाज, म्हणून मी माझ्या आवाजात बोलत नव्हतो असं सोशल मीडियाला भेटू मी. मग ही बोलल्यावर मला ही मोठ्या मोठ्या लोकांच्या पॉझिटिव्ह कमेंट आल्या, मी येतो तुझ्या मीटअपला, तुझे व्हिडिओ मी बघत असतो. मग म्हणलो आता ती कसं ती वाघाला म्हणतात की ती दाताला रक्त लागल्यावर त्यानं शांत बसत नाही, तसं झालं मला. अरे मायला म्हणलो लय मोठे लोक कमेंट मारायलेत म्हणलो आपल्याला, आता तर सोडतच राहा म्हणलो सोशल मीडिया. आणि मग ती मला लत लागली प्रसिद्धी, मग मला लोक ओळखायले बाहेर, माझे काम होईल, माझा नाश्ता फुकट व्हायला बाहेर. आणि आता त्या काळात इंजिनिअरिंगच्या काय फायदे असते एखाद्याला, कुठं लातूर मध्ये आलं, टिकटॉक स्टार इकडे म्हणले चहा पाणी करायले, मला लय भारी वाटायलं. कुठं गेलं लाईनीमध्ये थांबलं बँकेत, मग ती बँकेतलं कोण तर म्हणायचं ह्याला ओळखलो काय टिकटॉक स्टार आहे, या म्हणायची इकडं काय अडचण आहे. अरे मायला म्हणून लय मजा आहे म्हणलं फेमस झाल्यावर, आणि लय काही गोष्टी माझ्या इली होईल. मग मी म्हणलो पोलिस बिलिस ओळखायले, असं लय भारी वाटायले ते मला. एक मी म्हणलो सोडत ना म्हणलो आता ही सोशल मीडिया, मी जिंकलो म्हणलो मी आता. आणि मग जे नादाला लागलो ओन व्हॉइसच्या, त्याच्यानंतर मला आठवत नाही की मी कधी लिपसिंग केलो असेल. लिपसिंग म्हणजे परत मला जमली बी नाही, ते माझं मन मला करू बी देत नाही. आता येतात काही क्रिएटर असं लिपसिंग वाले पुरी बिरी माझा व्हिडिओ कर, मग मी म्हणतो तू असं गाणं घे त्याच्यात तुझे डायलॉग आहेत, मी थांबून उगा स्माइल देतो आणि लाजतो बाई म्हणतो तुला बघून करा, तूच तुझं लिपसिंग हान म्हणतो काय ती. बरोबर हे असं मग गाजलं की ती सोडलोच नाही, म्हणजे तुम्ही त्या फ्लो मध्येच गेले. मग ती मला आवडायला लागलं मग सोशल मीडिया. जाऊ द्या म्हणलं मग पुन्हा कानावर येईल, ह्याच्यातले पैसे राहते. बरं ते हे सोशल मीडियावर आता बरेच फॉलोअर्स झालेत, आता बरेच प्रमोशन्स पण येत असतील. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा इंस्टाग्राम वरून तर काही पैसे भेटत नाही, युट्यूब फेसबुक वरून तरी मिळतात. मग इंस्टाग्राम वरून कसे काय पैसे मिळतात बरं? ते आपलं ब्रँड डवतो ते मेल बिल टाकून मेसेज करते, हाय वी वॉन्ट 3 रील्स फ्रॉम यू, काइंडली सेंड युअर कमर्शियल्स, टाकून देतो. ते बनवलेलं आहे तेवढं टाकायचं, ते टाकायचं. बरं पैसे भेटतात एका हायेस्ट 40,000 पर्यंत घेतला एका रीलला. आता बाहेरचे क्रिएटर माझ्या एवढ्या फॉलोअर्स वाले लय घेतात प्रॉपर मेट्रो सिटीतले, पण ती जरा मराठवाड्याची भाषा ती त्याच्यामुळं तेवढं देत नाही. लय मोठा ब्रँड असेल तरच ती 35-40 देते, आणि असं एव्हरेज जाते कधी 25, कधी कोण ओळखी काढते, कुणाचं ब्रँड नसते पण ती नवीन काहीतरी स्टार्टअप असते, मग तेव्हा होते ती 20-21 पर्यंत. म्हणजे किती इन्कम आहे प्रमोशनची? नाही आधी लय होतं, म्हणजे आधी तुम्हाला सांगतो मी, आता दिवाळीचा विषय सांगतो तुम्हाला. लातूरला होतो मी, हे काय ही मित्र सोबतच आहे, ही परेशान झाली ते मायाला तुझाच धंदा भारी आहे म्हणजे. म्हणजे एका दिवसात जर 4 रील मारलो तर कमीत कमी 70,000 ते 75,000 माझ्या अकाउंटला पडायचे पर डे. आणि तसे 13 व्हिडिओ मारलो होतो मी एका दिवसात, त्या सीझन मध्ये दिवाळीच्या ऑफरच्या. आणि मग त्याच्यामधून काही 2 व्हिडिओ असे होते की जे आठवड्याने डिलीट करायचे, म्हणजे ते कुठं तर सेल लागला काय. मग टोटल कॅल्क्युलेशन माझं काय तर 2,15,000 झालं त्या 5 दिवसाचं ऑफर पुरतं. माझं कामच सकाळी उठलं की लगे फोन येणार, आमचा व्हिडिओ कधी टाकता, थांबा टाकतो म्हणायचं. मग बाहेरचं शूट करायचं, मधल्या वेळात एडिट करायचं, आणि त्या 13च्या 13 व्हिडिओला वेगवेगळ्या कन्सेप्ट. मग मी कसं आहे म्हणजे एखादा जर पैसे देऊ लागले तर असं हेंगड मेंगड करत ना, मला 4 लोक शिवाय दिले तर दिले, त्याचा धंदा चलावच असं प्रमोशन करतो. मग गर्दी जमा करायचं, कुठं तर पब्लिक प्लेसला जाऊन असं मोर्चा काढल्यावर करायचं. मग ते लोकांना लातूरच्या माहिती आहे की बाबा रिझल्ट येते, हाला पैसे दिले की ह्याच्याकडून ऍड करून घेतलं की. त्याच्यामुळे असं दसरा दिवाळी ऑफर म्हणलं लातूरात टॉपिक निघलं की बाबा नवीन दुकान उघडलं बोलवा लिहिलेला, काय तर ऍड करून घ्यायचे बोलवा लिहिलेला असं. बरं आता हे महाग जे गेमिंगचे वगैरे प्रमोशन व्हायचे त्याच्यामधून लय लोकांनी पैसा लय कमवले. तुम्हाला आलते का त्याच्या? आलते. आणि किती पैशाचे त्यांचे असायचे? म्हणजे करून बसलो मी हार्डली बघा, जास्तीत जास्त म्हणजे एका रीलला 20,000 घेतलेला. पण ती मला कसं आहे ती मी पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करायचंच नाही म्हणजे त्यांच्याबरोबर. म्हणजे समजा आलं एखादा ब्रँड, आता 20,000 रुपये दिल्यावर सर कोण नाही म्हणणार आहे बरं आता ही, कारण दरवेळेस दुकानच आपल्याला कॉन्टॅक्ट करतील, मोठा ब्रँड करायला असं नसते. आता क्रिएटरची बी मजबुरी असते. आणि आता कसं आहे एक मत माझं असं आहे की बाबा ती ऑडियन्सला बी माहित होतं की ही गोष्ट चुकीची आहे म्हणून, त्याच्यामुळे मी अति लेवलला कधीच ती प्रमोट केलं ना. उगा हाय नशिबात 20,000 ठीक आहे बाबा, कोण म्हणलं 15 ठीक आहे. मग ती काय करायची, ही घ्या 20,000
तुमचा जर व्हिडिओ व्हायरल झाला मग तुम्हाला 10 व्हिडिओचा टार्गेट देतो, 2.5 लाख रुपये देतो, पर व्हिडिओ 25,000 असं डील असायची. मी ते 2.5 लाख कधीच बघितलो नाही. मी फक्त म्हणायचो जाऊ द्या पहिला व्हिडिओ आहे, ह्याला रिझल्ट द्यायचाच नाही, म्हणजे व्हिडिओ तेवढा भारी बनवायचाच नाही की आपले पोरं जाऊन त्याला डवचत बसतील. हा देऊ लागले का नाही मला, जाऊ दे ह्याच एक आपल्याकडून टाकलं म्हणाय टाकलं. आणि एका व्हिडिओ त्याला कळते अरे काही तेवढं ना खास बनवाय नाही, किंवा असं काही तर करायचं की पुढच्या वेळेस आला 1 मिनिटाचा जर व्हिडिओ आहे तर 50 सेकंद फक्त पोरांना हसवायचं, पुढचे 10 सेकंद हळूच सांगायचं ही बायोत लिंक आहे असं आदर. आणि पुन्हा मी माझ्या बाजूने स्टोऱ्या टाकायचो, मी लाईव्हला 3-3 तास बसायचो. ही कोण बघणार बरं का, मी लाईव्हला सांगायचो ही लई येड्याचा धंदा आहे, 1 बी रुपये कुठे टाकू नका. आज बी माझ्याकडे कित्येक मेसेज मी तुम्हाला दाखवतो, पर्सनल मेसेज आला, भाऊ या लिंकवर क्लिक करू का, नकोच करूच नको म्हणायचो मी. आणि मी क्लिअर सांगितलं पोरांना मी पैसे घेऊन बोलता उघडे, ह्यातलं काही खरं नसतंय, ही फक्त बोलायला पैसे राहतात, इन्व्हेस्ट करू नका. पण ती शॉर्ट काय झाला, ही ज्यांनी प्रमोशन करायलेत ते माझे मित्र होते सगळे, हाय लेवलला करायलेत आहे. मग ती त्यांना विरोध व्हायला काही व्यक्तींकडून, मग ती चुकीचं. मग ती पोरं मला म्हणले बघा गायच्या पूर्वी लिहिलं असते खाऊ नका, तरी लोक खातेतच. मग माझा स्वभाव कसा असं म्हणजे कोण कोणाला त्रास द्यायला का म्हणजे मला हे होत नाही असं. मी काय केलो माझ्या भावना मांडलो, पण ती भाषा जरा आक्रमक लातुरी, जरा तोंडातून शिव्या बिव्या निघतात बोलताना. मग मी बोललो त्या व्यक्तींना की जी रील स्टार लोकाला टार्गेट करायलेत की तुम्ही प्रमोशन का करायला असतंच. मग मी माझ्या व्हिडिओत म्हणलो हो का, म्हणलो उगा रील स्टारला फोकस करू नका, मोठमोठे मराठी सेलिब्रिटी आहेत, हिंदी सेलिब्रिटी आहेत, ते गॅम्बलिंग चुकीच्या गोष्टी प्रमोट करायलेत, आधी त्याला थांबवा, मग आम्ही कुठं 15-20 हजारवाले हाव ती लाखानं कमवले ती सेलिब्रिटी असलं बोलून मी व्हिडिओ टाकलो. आधी त्यांना थांबवा, मग रील स्टारवर ऑब्जेक्शन घ्या. तू असं बोललासच कसं काय म्हणून दोघं तिघं मग मलाच टार्गेट केले. ह्याच्या आईला म्हणलो मग सगळ्याच्या नजरा माझ्या अकाउंटवर, मला प्रमोट करते का गॅम्बलिंग. आता हे असं धर्मसंकट आलो, मित्रांसाठी बोललो, आणि जी ती तर ती मित्र माझ्या लाखात खेळायची, मी उग 15,000 20,000 एका रीलला उग. मी पुन्हा ते लोकांच्या नजरा पडल्या ना का, मी म्हणलो जाऊ दे नकोच, ही धंदाच नका म्हणलो आपल्याला प्रमोशनचा. कुठं आहे ते कुठं तर माणसाला आतून एक आवाज राहते जे सांगते की बाबा हे चुकीचं आहे. ते एक काळ होता तर केलो, लय झालं बघा. मी तर का आता ही 15-20 हजारानं पकडलं तरी लय झालं, लाखभर रुपयाच्या आसपासच कमवलं असेल, ती बी किती 1 वर्षाच्या पिरियडमध्ये. असं काय सारखंच येत नव्हते मला, कारण ती ब्रँडवाले बी लय चॅप्टर राहतात, ती पुढं सांगतात ह्याच्याकडे काही रिझल्ट येत नाही, ह्याला देऊ नका काम असं. बाकी पोरं काय लय भारी करायचे, मी शॉपिंगला आलो रे म्हणायचे. हे आता मी 50,000 रुपये खर्च केलेत, आता मी जरा ह्या गेम वरती जातो आणि ह्याच्यावर बघा मी स्टारबक्स असं होतणार काय, आता गाडी घेतली हे बघा परत 50,000 आपले वापस आले. असं केलो. ते मित्र केले पण ते मला जमत नव्हतं. आणि माझी ऑडियन्स बी कसं भोळी बाबडी ऑडियन्स आहे मराठवाड्याची. मग ते कसं आहे, मी जरी म्हणलो करू नका रे, तरी बी ती त्या गोष्टी करू शकत, म्हणजे शक्यता होती की पोरं आधी लागतील उगा, भोळे पोरं आहेत. आज इथे पुण्या मुंबईचे कसं हुशार राहते त्याला माहिती राहते. हो माझ्यामुळं कोण बाबा उगा पैसे टाकू नये अडकू नये म्हणून ओव्हर केलं ना मी, तेवढं पुरतं केलो. ठीक आहे, हा पण केलो थोडं करू जास्त करू गुन्हा राहते सांगताय केलं ते केलं, त्याची माफी म्हणजे मागितलो सगळ्याची. आता बी मी त्याच्याबद्दल हे हाव की बाबा चुकलंय माझ्याकडून. बरोबर. तर आता सध्या तुम्ही सोशल मीडियावरती इंस्टाग्राम वरून काय आता इन्कम येते का नाही? आता ब्रँड सोबत करता, ब्रँड सोबतच करता फक्त. बरं आता रील स्टार झाले, युट्यूबचं असं झालं, फेसबुक इंस्टाग्राम, आता या सगळ्या गोष्टी सोडता आता तुम्ही एक वेगळ्या व्यवसायाकडे वळलेले आहात. याच्या मागचं कारण काय? आता हॉटेल व्यवसायामध्ये घुसणं म्हणजे लहानपणीपासून कसं आहे, घरी जास्त राहत असलं ना का, मम्मी सोबत किचन मध्ये जास्त माझा वेळ जायचा. म्हणजे रिसर्च मध्ये की आज आपण म्हणजे हिरव्या मिरचीचे पोहे मम्मी करायला तर काय करायले. मम्मी माझी लय सुगरण आहे. म्हणजे मला जर तुम्ही चॉईस दिलो 5 स्टार हॉटेल आहे जगातलं भारी 1 नंबरचं, आणि दुसऱ्या बाजूला तुझ्या आईने बनवलेलं जेवण आहे, मी कधीच तिकडं 5 स्टारला जाणार नाही. हा मी जाऊन एन्जॉय करेल, वाईब, फोटो बिटो काढल, जरा असं बघाल वाव कसलं भारी आहे, ज्यूस बीस पिल. पण जेवण म्हणलं तर मी आईच्या हातच्या जेवणाला प्रायोरिटी देतो. माझ्या आईच्या हाताला लय चव आहे. मग ती मी आज इंटरेस्ट लहानपणीपासून त्याच्यातच, हे कसं बनतंय, खिचडीमध्ये मोहरी टाकली तर चव कशी येईल आहे, बिना मोहरीची कशी येईल आहे, शहाजिरं टाकलं तर कसं आहे, जिरं टाकलं तर कसं आहे, हिरव्या मिरचीचे पोहे कसे होतात, लालचे कसे होतात, बटाटे पोह्यात टाकायला तर किती वेळ त्याला तेलात होऊ द्यायचे. हातातच गेलं बालपण किचनमध्ये मम्मीसोबत. आता एक अशी वेळ आली की काय तर करायची आहे.
पण मी असा माणूस आहो, मी लई लवकर बोर होता कुठल्या कामाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे चांगले मित्र आहेत ज्यांचं कपड्याच्या लाईनमध्ये नाव आहे. मी आज जरी एक शब्द टाकलो की दादा मला कपड्याचा धंदा करायचा आहे, तर मला म्हणजे नाव जरी तसले दिलं नाहीत त्यांचं, तरी बी त्यांचा माल देणं, बाबा नंतर दे पैसे, एवढे चांगले संबंध आहेत. पण ते कसं आहे, तेवढं माल घेऊन जर मी बसलो गिरायकाची वाट बघत, आणि पुन्हा जर गिरायक येऊन म्हणलं भैया मी तुमच्यासाठी तेवढा लांबून आलाव, 100 रुपये कमी करा शर्टात, आणि जर मला मार्जिनच 100 रुपये भेटायला त्याच्यात, मला अर्थ नाही ना. आणि त्याच्यामध्ये काय मला क्रिएटिव्हिटी वाटत नाही. म्हणजे त्यातलं आणि असली तरी बी त्या लेवलचे लोक आहेत, त्या लोकांनी ती काम करावं असं मताचा हवं मी. आणि सगळेच जर तीच करायला तर मी बी उठून कपड्याचं दुकान टाकलो तर काय मार्केटमध्ये तेवढं काय माझं राहणार नाही. बी कपड्याची काय लय म्हणतात, आणि मुळात आपल्याला आवड नाही त्याची. अजून बी मी कपड्याच्या दुकानात गेलो तर मला कोणतर सोबत लागतेच. म्हणजे ती आता ही बी आता ह्याला कॉटन म्हणतात वाटतं बहुतेक, असं नॉलेज नाही मला. कॉटन आहे ती लिलन, आता हे माझा मित्र हे काय काय म्हणते ती इस्त्री करून कडक घालतो स्टार्च, मग ती मला कळत नाही असं कपडे. मलाच त्याच्यातलं नॉलेज नाही, मी काय धंदा करू बरं, नॉलेज पाहिजे ना. बरोबर. आता माझे मित्र जो माझं बघून म्हणतात हॉटेल टाकू, मी त्याला क्लिअर सांगतो तुला काय बनवता येते, त्यांना म्हणते मॅगी चहा, होऊच शकत नाही तुला ना हॉटेल, तुला नादच नाही हॉटेलचा. तुला जर गिरायक म्हणलं बाबा आज तिखट लागलं किंवा आज जरा फ्लेवर बदलला, हे तुला कळलं पाहिजे ना. कुठला खडा मसाला काय झाले, मला इथं चर केलं, तुला नॉलेज पाहिजे ना. कुठल्या खड्या मसाल्यानं चर करते, तू म्हणा न काय बी तिसरंच टाकशील किलो मसाले त्याच्यात, तसं नसते. ही रिस्की काम आहे पाककला. ज्याला नॉलेज आहे, ज्याला आवड आहे त्यानं करा वाटते मला. बरोबर. ही माझं बालपण ह्याच्यात गेले, मला बनवायची आवड आहे. मी चांगल्या नियतीनं खाऊ घालतो एखाद्याला. मी आता ह्याच्या मित्राच्या घरी असतो, मी लातूरला गेलो की मी नियतीनं बनवून देत होते, काम म्हणून बघत नव्हत्या गोष्टीला. मला म्हणतात माझे मित्र बाबा तुझ्या हातचं बनव, ही बनव ते बनव, मी इंटरेस्टली बनवत होते असं मजा घेऊन. मी म्हणलं चला ह्याच्यापेक्षा भारी काय काम आहे, आणि क्रिएटिव्ह आहे ना, एक्सपेरिमेंट आहेत रोज. ही रेसिपी असं कधीच म्हणू शकत नाही मी रेसिपीमध्ये एक्सपर्ट झाला, मी हेच करतो, रोज नवीन आहे, क्रिएटिव्हिटी आहे. ठीक आहे, हॉटेल लाईन मध्येच करायचं म्हणलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे या 2-3 वर्षात फॉर्च्युनर घेतलं लोकांनी हॉटेल टाकून. आणि बघायला गेलं तर आपण 2018 पासून घासला टिकटॉकला, आणि ह्यांचं बघितलं बॅकग्राऊंड तर ह्यांचं फक्त हॉटेल होतं. पण एका छोट्या डायलॉग मुला ह्यांनी करोडपती झालेत, फॉर्च्युनर घेतलेत. मग आपल्याला तर नॉलेज आहे, आवड आहे, आणि आपल्याकडे ऑलरेडी फॉलोअर्सचा क्रायटेरिया आहे ना. मग शून्यातून माणूस फेमस होऊन एवढं नाव करू शकते हॉटेल लाईन मध्ये. मग आपल्याला आवड आहे, आपले फॉलोअर्स आहेत, आपल्याच्यानं काय होणार नाही. आणि मला असं वाटतं की बाबा कॉपी करायची नाही म्हणतात लोक, पण मला वाटतं की धंद्यात कॉपी करावं माणसानं, म्हणजे स्वतःचा जर डोसका चलत नाही. आता बघा स्विगी झोमॅटो आहे, झोमॅटो जे काम करते ती स्विगीनं केलं, त्याच्यापेक्षा दुसरे काय ऍप्लिकेशन आहे ती बी सेम आहे, कॉपी पेस्ट आहे, सिस्टीम सेम आहे. असं काय एखादं करायले त्यानं यशस्वी झाले तर बिंदास कॉपी करा वाटते मला, त्याचं काम. बाकी तुम्ही वैयक्तिक कौशल्य तुमचं लावा, पण एखादं माणूस एखादं काम करून काही मिळवलंय तर तुम्ही बी करू शकता. त्याला भेटले तुम्हाला कसं भेटत नाही. मग मी बघितलं बाबा आता ही जेवढे टॉपचे हॉटेलवाले आहेत महाराष्ट्रात हे सगळे माझे मित्र आहेत चांगले, आणि मी सल्ले बी घेतलो की बाबा करू का, या लाईन मध्ये येऊ का. त्यांच्याकडून कळलं बाबा मॅन पॉवर लागते ही ती, आणि अनुभव लागते मेन या धंद्याचा. त्याच्यामुळे मग आधी टपरी घेतलो, मग पुन्हा छोटा गाळा घेतलो, बकळ कमवलो त्या टपरीत बी. मला कळलं मला लय पैसा आहे म्हणलो, उगा एवढी टपरी घेतलो मी, मला हलता येत नाही डुलता येत नाही त्या टपरीत. मी रोडवर पोहेंच्या करतो तर 1.5 लाख ऑनलाईन मला दाखवलं 20 दिवसात ट्रान्झॅक्शन. कॅशचा तर हिशोब बी नव्हता, दुनियाचा खुश व्हायचो मी. कॅश घेतली का चलो म्हणायचं वेबसाईट झुडिओ, लगेच शॉपिंग, मम्मीला घेऊन कुठेतरी फिरायला जायचं, पिक्चर बघायचं, मुद्दाम ते तसलं ती रिक्लायनर सोफ्यातली तिकीट बुक करायचं. अरे लय पैसा आहे म्हणलो हॉटेल लाईन. पण जरा अनुभव घेत गेलो असं, म्हणजे बरोबर उगच पैशाला बघून किंवा ही नाही. आणि नीतिमत्ता माझी काल बी शुद्ध होती, आज बी आहे, उद्या बी असणार, की मला लोकाला बाबा गड्या आमच्या मराठवाड्याच्या खमंग खाऊ घालायच्या, जे त्यांचे वांदे आहेत मेट्रो सिटीत, की त्यांना खमंग भेटत नाही. म्हणजे ती मान्य करतात ह्याच्यामध्ये साजूक तूप आहे, क्वालिटी चांगली आहे, म्हणजे जी रांगडी चव आहे का नाही जी मराठवाड्याला लागते ती इथं म्हणजे 10 मधून एखाद्याच हॉटेलला भेटते. बरोबर. मी एक माझं फोकस ठेवलो, मराठवाड्याचा क्राऊड माझ्याकडे आला, खुश होऊनच गेला पाहिजे. त्याला वाटलंच पाहिजे की धाराशिवला बसून खाल्लाव, लातूरला बसून खाल्लाव, बीडला बसून खाल्लाव. आता जे माझ्याकडे कस्टमर येतात ती मला सांगतात
आमच्या बीडमध्ये एक हॉटेल आहे, ती बिर्याणी सेम अशीच आहे बघा. अंबाजोगाईला एक हॉटेल आहे अशीच आहे. मला ही तर धाराशिवची बिर्याणी आहे. असं माझं हेतू क्लिअर आहे की मराठवाड्यातले लोक मला मोठं कराय खंबीर आहेत, बरोबर. बक्कळ प्रेम करतात, लई लांबून लांबून येतात, भिजत भिजत पावसात येतात. सगळ्याचा मी आभारी आहो सध्याच्या घडीला. आणि ती चव बी मी अशी देत आहो का त्यांना. मग ती खमंग रस्सा, आता बाहेर रस्सा द्या म्हणलं का बिर्याणी सोबत असं हात धुतल्यावर कसं राहते ते पाणी, तसलं खळगुट, तसं देत. खळगुट पाणी दिल्यावर देते ती. लई राग येते मला तसल्याचा. अबे तुम्ही 4 पैसे जास्त घ्या, मी जास्त घेतो माझ्या बिर्याणीला, मला माहित आहे. आजूबाजूचं मार्केट बघितलं तर माझे 4 पैसे जास्त आहेत. पण मी चुकून बी मी देवा शपथ घेऊन सांगतो, मी तसलं पाम तेल वापर, सडलेलं काहीतरी टाक भाजीपाला कधीच दिल्या का केलं ना मी. तसल्या काहीतरी डे माल वापर, कुठलं तर वेस्टेज मधलं चिकन आणून त्याला वापर, काहीच केलं ना. जे आहे ते चांगलं, आधी बी चांगलंच करायचो. पोहे बी आज बी तुम्ही बघितलं माझं निलंगा राईसचं जे आयटम आहे, जी सगळं टॉप लेवलला चलते का ती कोलमचा प्रकार, लचकरी कोलमचा, जे 70 रुपये किलोनं बाहेर चलते, ती मी माझ्या राईसला वापरता. ते दुकानदार बी टेन्शन मध्ये येत, हाय बे 55 वाला चांगला आहे, 60 वाला चांगला आहे. मी म्हणताव नाहीच. लोक आल्यावर एकदा खाल्लं किती म्हणत पहिले बक्कळ आहे तर राईसवाले, पण हेही तांदळाची मजाच वेगळी आहे. असं केलं तर चांगलंच. भले मग मी रेट वाढवल, आता बी लय कॉन्ट्रोवर्सी आहे माझी बाहेर. 10 रुपये राईसला वाढवले, काय गरज आहे. पण मला माहित आहे ना बाबा, तेल झाले 160ला, कांदे 8 रुपये किलो ना आणायचो मार्केट यार्डातून, आता 30 रुपयाला देऊ लागलेत मोठा कांदा. बारका कांदा घेऊन गेले की कापत नाहीत पोरं, मग सोलत नाहीत नीट, टाइमपास होते, वेळ जाते. ही जर एवढ्या गोष्टी लागत, त्या राईसला खडे मसाले लागतात. 3,500 रुपये विलायचीचा रेट चालू आहे किलो. दालचिनी, शहाजिरे, लवंग, स्टारफुल, जावेत्री, गंगोत्री, लय भानगडी. तेवढं ओतल्यावर कुठं ते राईस चव मारते माझं. बरोबर. त्याच्यामुळे मग मी काय जरी म्हणलं तरी मी रेट वाढवलो, पण क्वालिटी बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. आणि बाहेर पोरं असं बी पुरीवर बसले की 150-200 रुपये खर्च करतात एवढी एवढी कॉफी प्यायला. आज नॉर्मली तुम्ही ब्रँडला जावा, चहा द्या म्हणा, 20 रुपये म्हणतात. 25 रुपयाला हॉट कॉफी आहे एवढी एवढी. लिंबू सरबत इथे दगडूशेठच्या तिकडे जावा तुम्ही आसपास, लिंबू सरबत प्या, 30 रुपये घेते. अरे मग मी तर तुम्हाला एवढं खमंग द्यायला, तुमचं मन तृप्त करायला, मग कुठं तर मला 5-10 रुपये तर पडले पाहिजे त्याच्या मागं. मी बी रेट वाढवलो मी, आणि मी इतरांपेक्षा वाढवतो की लोकांना किंमत बी कळली पाहिजे की बाबा हा इथं भेटतंय. आणि कसं आहे, सध्या छोटे दुकानं होते, छोट्या रेटमध्ये चालायचं. आता दुकान मोठं आहे, भाडं एवढं मोठं आहे, त्याला डिपॉझिट दिलंय एवढं मोठं, इकडून तिकडून असले 4 चांगल्या मित्रांनी मदत केलीत पैशाची. आज न उद्या तर मला देणं साहजिक आहे ना ह्यांचे पैसे. लोन काढलेत, 2-2 पर्सनल लोन आहेत अंगावर, 4 व्हीलरचा हप्ता आहे, हे हप्ता आहे, ते हप्ता आहे. मग ती हॉटेलचं निघालं तर मग काहीतरी अचूक सेवा देऊ शकतो मी हॉटेल वाढवून लोकांना. बरोबर. त्याच्यामुळं मग रेट कमी करून काहीतरी उगं पाम तेल घाल, काहीतरी चुकीचं घाल, पेक्षा रेट जास्त घेत आहोत जरा 10-20 रुपये, पण मन तृप्त होते लोकांचं. आणि माझं पण हॉटेल आहे, माझं पण एकच ध्येय असतं, मी बी 2 पैसे जास्त घेतो माझ्या जेवणाचे, पण मी स्वच्छता, क्वालिटी, बाकीच्या सगळ्या गोष्टींवर माझं प्रॉपर लक्ष असतं. आणि आपण पुण्यामध्ये लोकांकडे पैसा आहे, फक्त लोक चांगली जागा, चांगली क्वालिटी आणि तुमची सर्व्हिस याला महत्व देतात. कारण बऱ्याचशा हॉटेलला मी जाऊन आलोय, फूड ब्लॉगिंग केली, प्रत्येक हॉटेल मालकाचा पॉडकास्ट घेतलाय. काही ठिकाणी लोकांची मानसिकता अशी की रेट कमी केल्याच्या नंतर कस्टमर वाढते, पण ते विषय असा आहे, ते लॉंग टर्म बिझनेस कधीच नाही होऊ शकत. कारण तुम्हाला जर तुमचं प्रॉफिट भेटत नसेल तर तुम्ही व्यवसायामध्ये लॉंग टर्म कधीच टिकू शकत नाहीत. जोपर्यंत तुम्ही व्यवसाय करताय, तुमचं स्वतःचं मार्जिन काढूनच करा. लोकांकडे पैसा आहे, चांगली सर्व्हिस, चांगली क्वालिटी दिली तर 100% व्यवसायामध्ये माणूस सक्सेसफुल होतं. आज आपण स्टारबक्सची कॉफी 250-500 काय नॉर्मल आपण बिर्याणीचा बी विचार केलो ना, तर जेवढे फेमस ब्रँड आहे तिथले, मी स्वतः 500-600च्या बिर्याण्या खाल्ला एवढे विचार. खाल्ल्यानंतर मला कळलं की फक्त नाव आहे, त्याच्यामुळे मी वेटिंगला 1.5 तास थांबलो नावापुटी. खाल्ल्यानंतर ही काय नाही, म्हणजे आता ती दुसऱ्या ऑडियन्सला आवडते बरोबर, पण मराठवाड्याच्या लोकांचा विचार केलो नाही पटू शकत आपल्या लोकांनाही. मला जरी आपल्याकडलं कोण विचारलं मी त्या हॉटेलला जाऊ का, मी क्लिअर सांगतो, भाऊ कुठला आहेस, पुणे म्हणलं, काही नाशिक म्हणलं, मुंबई म्हणलं, बिंदास जा म्हणता तुला आवडते. पण जर त्यानं म्हणलं चुकून अंबाजोगाई, परळी, बीड, नांदेडचा हाव, धाराशिवचा हाव, मी म्हणतो तुला आवडू शकत नाही, उगाच जाऊन पैसे घाल नको म्हणतो. हा, जाऊन पुन्हा माझ्या नावानं बोंबलशील म्हणता, हनं सजेस्ट केलं तर म्हणून. ते आपल्याकडल्या लोकांना ती जरा वेगळी, हा ती जरा तिखटपणाची बिल आल्याशिवाय का ती म्हणत नाही असं खमंग आहे किंवा चांगला आहे. त्याच्यामुळं मी अशाच ठिकाणी सजेस्ट करतो
जिथे खमंग आहे म्हणजे आपल्या लोकाला पटत. तुमच्या बिर्याणीचं खास वैशिष्ट्य काय आहे? बिर्याणी म्हणजे कसं आहे, आता तुम्ही पुण्यामध्ये कुठं जरी गेलो बिर्याणी द्या म्हणून, तुम्हाला एक लाल मसाला सेपरेट येते, त्याच्यावर पांढरा शिपट भाताची लेअर येते आणि त्यालाच बिर्याणी म्हणून लोक खातात. दम बिर्याणी आणि दम म्हण, आता मी कित्येक लोकांना तर विचारलं होते केटरिंग वाल्याला, दम कुठं आहे मला सांगा म्हणलो. ही तुम्ही चिकन वेगळं लाल मसाला शिजवला, त्याच्यावर थोडाफार पांढरा भात टाकला, ती तुम्ही असं टाकता, इकडून पांढरा भात घेता, त्याच्यावर पिवळा कलरचा भात टाकतात. हा अबे दम कुठं आहे? नाही, हे दमनं शिजलंय, हे दमनं शिजलंय. दमचा अर्थ ते नाही ना. दम बिर्याणी म्हणजे ते चिकनचे जे फ्लेवर आहे ते कच्चं राहते चिकन, तुमचं चिकन मटन, त्याचा दम त्या तांदूळात बसला पाहिजे, त्या तांदळाने ते ऍब्झॉर्ब केलं पाहिजे मसाले, तर त्याला दम बिर्याणी म्हणतात. मी जी करता त्याच्यामध्ये तुम्हाला लाल मसाला दिसत नाही. म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही खायला आलो, तुम्ही जर बिर्याणी ताटात टाकलो, तुम्ही म्हणता मायला हे काय येड्यात काढलंय ह्यानं पॅन बिर्याणी दिलंय म्हणता तुम्ही. चक जसं तुम्ही त्याला खाचाल तुम्हाला कळते की दाण्या दाण्यात त्याचा आरोमा वाढलंय चिकनचा, खडे मसाल्याचा. आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला उचमळत नाही, घाण ढेकर येत नाही, जळजळत नाही. तुम्ही लहान लेकराला जरी तुमच्या चारलो तरी बी त्याला कुठला प्रॉब्लेम नाही. आणि फ्लेवर दाण्या दाण्यात आहे. बिर्याणीच्या शेवटच्या घासापर्यंत फ्लेवर जाणवते. जी हैदराबादी पद्धत आहे कमी मसाल्यातल्या बिर्याणीचं, ती आहे. मसालाच नाही बिर्याणीत असं समजा, पण चव डेंजर आहे. आपली बीडची बिर्याणी मी खाल्ली, सेम त्याच पद्धतीची. हा म्हणजे जी हैदराबादला बनवतात का, मराठवाड्यात तीच कॉपी पेस्ट करतात सगळे. जेवढं मी नांदेडला खाल्लाव बिर्याणी, तुमच्या बीडला मॅजिक फ्यूला ते आल्यावर बिर्याणी खाल्लाव ना, तीच बिर्याणी असं समजा. म्हणजे मराठवाडा स्टाईलची बिर्याणी आपण म्हणू शकतो माझ्या बिर्याणीला. आणि माझ्याकडे येणारं कस्टमर कसं आहे, लई ठिकाणी बिर्याणी खाल्ले, ती रिस्क आणि शेवटचं एक म्हणून माझ्याकडे येईल सध्या रील बघून, आणि लई आरडू लागले रीलला, चला बघू. मग ते जेव्हा असं त्यांनी टाकतात ताटात, अर म्हणतात ही मसाला नाही काय नाही, हे हाय ओके हाय विषय ह्याचा. आणि खाल्ल्यावर तर काय म्हणून जातात, मला ही मराठवाड्याचीच बिर्याणी आहे बाबा, लई दिवसानं असं काहीतरी खाल्लो. आणि विशेष म्हणजे पुण्यातले लोक जे म्हणजे येऊन बसल्या बसल्या जे असं बघतात, ह्यातला आयला उगाच रील बघून आलो ना, काय बिर्याणीच्या नावाखाली मला फसवलंय. पण ते खाऊन जाताना सांगतात की नाही दादा, म्हणजे 4 वेळेस जर बाहेर बिर्याणी खाल्लो एकदा तरी मी डबल तुमच्याकडे येऊन जाणार. बरोबर. आणि लोक जरा हेल्थ कॉन्शियस झालेत, 40+ एज वाले तर माझ्याकडे सातत्याने येलेत पुण्यातले बी कस्टमर. आणि त्यांना बी या गोष्टी पटायल्यात की बाबा ह्यांना जळजळत नाही दादा, आम्ही खाऊन बघितलो. त्यामुळे पुणेकर आणि मराठवाड्या दोघांचा बी चांगला सपोर्ट भेटायले. फक्त माझी बिर्याणी खाताना डोक्यातून काढायचं लाल मसाला वेगळा आणि पांढरा भात वेगळा, ती भेटणार नाही, ती मी पूर्ण करू शकत. बरोबर आहे. ग्राहकाकडून मिळालेली सर्वात छान प्रतिक्रिया काय आहे बरं आतापर्यंतची? म्हणजे हेच की बाबा हैदराबाद पर्यंत जायची गरज नाही. आणि मराठवाड्याचा जर माणूस आहे तर बाबा हे नियोजन लई दिवसानं कुठं तर पटलंय, कुठं तरीच पटतंय, आणि ही पटलंय आणि आम्ही येणार. लई लांबून येतात पोरं बिचारे, बर लई ती तिकडून ती शिरवळ, ही भोसरी, हिंजवडी लांब आहे. म्हणजे मी तरी बाबा कुणाची रील बघून किंवा मी त्याचा फॅन आहो तर जाऊन भेटू, मी तर गेलो नसतो बाबा. त्या रूटला काय काम असेल तर मी गेलो असतो. पण पोरं बिचारे इमानदारीनं फक्त बिर्याणी खायला येऊ लागले. आता बिर्याणी जर खाल्ली एकदा असं आणि परत येतो का रिपीट कस्टमर? हा येतात की, जवळचे येतात. फक्त लांबच्या लोकांकडून मी अपेक्षा ठेवू शकत नाही. जवळचे जरी असले, आता तुम्ही रील स्टार फेमस, बऱ्याच लोकांना इच्छा असते की चला पहिल्यांदा भेटायला पण होईल, फोटो काढू. मग आता एकदा समजा खाऊन गेला बिर्याणी, परत रिपीट फक्त बिर्याणीसाठी? हो, चेहरे पाठ झालेत, नाव पाठ झालेत. काय चाललंय सचिन दादा म्हणता आले की, हे बसारे त्यांना नरम पीस लावा म्हणता, असं हे लक्ष द्या, त्यांना रस्सा गरम लागते बघा, त्यांना तर्री द्या, त्यांना लिंबू देऊ नका, त्यांना लिंबू आवडत नाही, असं म्हणजे पाठ झाले मला कुणाला काय लागते. आणि कसं जरा बॉड बनतंय चांगलं. बरोबर आहे. आणि माणूस कसं रील बघून एकदा येते, रिपीट त्याच्या जिबीला चटका लागल्याशिवाय येऊ शकत नाही. क्वालिटीज. बरोबर आहे. काही जणाला पटते बिर्याणी अशी, काही जणाला नाही पटत. सगळ्यालाच पटावं, सगळ्यालाच आवडावं अशी माझी अपेक्षा नाही. 10 मधून एखादं आज बी म्हणतंय, हे तुझ्या बिर्याणीत मसाला नव्हता, ह्याला बिर्याणी म्हणत नाही, चल तुला XYZ ठिकाणी खाऊ घालतो, तिथं बघ कसला मसाला असते. तशा लोकांना मी समजत नाही, दादा चुकी झाली, जाऊ दे, ही आता माझी पद्धतच अशी आहे. तुमच्यासाठी मी रेसिपी बदलू शकत नाही, अपडेट करीन, थोडं वाढवल बाबा जरा. सगळ्याचा विचार करता कसा आहे, मीच लय शाना म्हणून जमत नाही. 10 मधून 4 लोक जर मला म्हणले की थोडं काही चेंजेस कर, तर मी करता, ऐकता त्यांचं बी.
10 मधला एक माणूस नाव ठेवणारच आहे. हा ते ठेवतात ते काय नाही किती जाऊ बी द्या चांगलं म्हणतो द्या मी. तुम्ही, आधी काय म्हणजे अडचण मूड ऑफ होत होता पण आता महिना झाले आता रंगला आता काय वाटत नाही. जाऊ द्या वाटतं. नऊ लोकांवर फोकस करतो चांगलं म्हणून गेलेत म्हणून. आता सोशल मीडियावर तुम्ही फेमस आहात, त्याचा फायदा झाला का तुमच्या बिर्याणीच्या शॉपला? हा आई 90% कस्टमर 90% रील बघूनच येतात, 10% गर्दी बघून आता एक येतात. मुद्दा आहे बराच ट्रेंडिंगला आहे नाही का पाठीमागं पण. काही लोकांनी चांगले फॉलोअर्स वाढवले, फेमस झाले आणि आता प्रत्येक जण हॉटेल टाकायले, कपड्याचं दुकान टाकायले. मग त्याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? काय आता काय तर करावं लागेल की आता फॉलोअर्सना जर ₹1 बी महिना दिले तर मी स्वतः फेसबुक इंस्टाग्राम पकडून महिना 6 लाख कमवू शकतो. बर 6 लाख जर मला महिना फॉलोअर्स कडून येऊ लागलेत, मी कशाला कुठल्या ब्रँडची ऍड करल वर? मी शुद्ध हसवल लोकाला, फुल ऑन एंटरटेनमेंट करल. वाटलं तर मी ₹1चं ₹1.5 द्या म्हणल किंवा ₹2 वाढवल रेट, आणि मी फुल टाइम लोकाला हसवायचं काम घेईल माझ्या हाती. पण कसं आहे, फॉलोवर थोडी ₹1 देतात आपल्याला. नाही. आणि त्यांचं बी बरोबर आहे, त्यांनी बी काय कुणाला म्हणले नाहीत या ना अकाउंट उघडा म्हणून. हे प्रत्येकाला नाद लागलाय फेमस व्हायचा, ही लत लागली. आपल्या लोक लाईक करणार, कमेंट करणार, ब्रँडचे प्रमोशन येतात. त्याच्यामुळं कुठंच एक वेळ माणसाला अशी येते की बाबा ही जे फॉलोअर्स आहेत त्यांचं मी काय करू. मग मला असं वाटतं की जर तुम्ही चुकीच्या मार्गाला न लावता त्या फॉलोअर्सला एक स्वतःचा व्यवसाय करून बाबा त्यांना काहीतरी सेवा द्यायला किंवा त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हुडकला तर काय वाईट नाही, बरोबर चांगलंच आहे. कारण लोकाला एड्यात काढून लोक करोडपती होईल. खरंय. तुम्ही काहीतरी चांगलं तर करायला भल्याचं, दुवा तर घ्यायला तुम्ही लोकात. बरोबर. फॉलोअर्स भेटते तेवढंच बॉन्ड बनते. म्हणजे जे माणूस घरीच बसून हे करायचा, जे फक्त कमेंट करायचा, फक्त शेअर करायचा, एकदा भेटून समोरासमोर बोलल्यामुळे ती लाईक वाढतात. लाईक वाढलं की व्ह्यूज वाढतात. उघड गणित आहे, चांगलं आहे, काय वाईट नाही. बरोबर. आणि काहीतरी ती व्यवसाय एक ती केला ऍटिट्यूड काढावती अंगातून, मी रील स्टार हाव, मी कसं काय हे धंदा करू, मी लई शाना हाव, मी हे लोकल काम का करू. रील स्टार आपण काय लई हे नाव म्हणजे शाहरुख खान बॉलिवूडचे हिरो का नवरा फते नाव आपण एका सॉंगला करोड घ्यायला. बरोबर. हा का टायगर श्रॉफने आपली बॉडी नाही. रीलवर लोक बघतात म्हणून आपण हाव क्लिअर कट. लोक जर बघणं सोडून दिले, एका कडकून महाराष्ट्रानं मला ब्लॉक केलं, उद्या कोण आहो मी? माझं काहीतरी कांड घावला कुणाला, माझं काहीतरी व्हायरल गेलं चुकीचं, हे माणूस नालायक आहे, उद्या मला कोण किंमत देणार? नाही. हे लोकांचं प्रेम आहे, लोक मला बघतात म्हणून मी हाव. खरंय. मग त्यांना जर काय तुम्ही सेवा देत असाल आणि 4 पैसे घेत असाल तर काय वाईट नाही. खरंय. सगळ्यांना करावं धंदा. आतापर्यंत एखाद्या गोष्टीत अपयश आलंय का? अय नाही बाबा, मी एकतर काम असं करत आहोत ज्याच्यात मला आवड आहे. चुकीच्या कामात मी जात नाव, ज्याच्यामध्ये लई मोठी रिस्क आहे ती मी करत नाव. कारण आपल्याकडं नाही शेती, ना मोठा बंगला, ना हायवेला जमीन, ना 5-6 4 व्हीलर, ना कुठला धंदा, ना खानदानी आपलं काहीतरी पेशा आहे, काहीच नाही. उगं सर्वसामान्य घरातला माणूस आहो, उगे लोकांनी उचललं म्हणून या लाईनला आला. त्याच्यामुळं मी कधीच असं काम करत नाव जिथं मी फायनान्शियल रिस्क घेईल किंवा काय घेईल. थोड्या पैशात करायचं, जी आवड आहे ती करायचं आणि प्रयत्न नीट ठेवायचे. अडथळे तर 100% येतात, म्हणजे वाटते शेवटच्या स्टेपला उगाच आलो र बाबा, ही माझ्या नशिबातच नाही काम. आता मला टपरीला किती अडचणी आल्या. इथे एंट्री गेट, इकडे एक्झिट गेट पुसून जायचं तिकडं पाणी आणायला एंट्री गेटला. तिथे एवढाच नळ आणि एवढीच धार, ती धार असं बसायचं सुकवून बघायचं त्याला. मग ती लावणार 10 मिनिट, ती बकेट भराय, ती बकेट इकडं आणायचं, ड्रम भरायचं. ह्याच्यामध्ये जवळ 1.5 ते पावणे 2 तास लागायचे या प्रोसेसला. मग कुठं दुसऱ्या दिवशी त्या पाण्यानं पोहे भिजवायचं आणि तिथंच सगळ्या पुढे भांडे घासून जायचं रोडला. तिथं बसून फुटपाथवर भांडे घासला मी. कधी अशी लाज वाटली नाही का? एवढे इंस्टाग्रामवरती लोक ओळखतात आपल्याला, बरंच नाही, बऱ्यापैकी हाय लोकं म्हणजे ओळखतात. कसं आता म्हणजे ती- आपण असे भांडे घासतोय ते जर म्हणजे लाज आता आठवलं तर म्हणजे मी एकतरी इमोशनल नाव, पण मी रडू बी शकतो ते आठवून. जी म्हणजे असं डोसक्यात बसल्यात का काही लोक माझ्या, म्हणजे मी कुठल्या तर असे का मजबुरीत हाव म्हणून मी टपरी घेतला ना. जर मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहो तर मी आधीच मोठं दुकान घेतलो असतो. मग आज जर एखादं माणूस एवढं सगळं स्टारडम विसरून इथं काम करलाले आणि तुम्ही तिथं जाऊन म्हणायला हो का भांडे घासलाले, मी कुठं बाहेर गेलो की म्हणणार असं आर्डर, निलंगा राईस असं म्हणणार, बघू ना झाले का भांडे घासून असं म्हणणार. मग ती लई इथं लागलेल्या गोष्टी आहेत. ती उगं मी आठवलं का उगं पुन्हा रडत बसलं, मग ते आपलं कॉमेडी होणार नाही पॉडकास्ट. तसा नाही विषय, उलट ते तुमचं काय ना काय असं त्यानं तुमचा प्रचार होतोय. लई म्हणजे लोकांना हे केलेलं आहे, लई बोललेलं आहे. नाव ठेवले तरच माणसाची प्रगती पण ते कसं, ती माझं मला म्हणत होतं माझ्या अडचणी काय आहेत. पुन्हा हे जरा
पोहेन राईस विकूनच मी 2-3 लाखाची उलाढाल घातलो कॅश आणि ऑनलाईन बघून 1 महिन्याचा हिशोब माझा खप म्हणे लगेच टाकलो दुसरीकडे डिपॉझिट. जर आली ना पावर मनीची, जर अनुभव आला लगेच दुसऱ्या गाळा घेतलो डिपॉझिट, ती 4 महिने चालवलो. मग जर मी एका महिन्यात टपरीत 2-2.5 लाखाची उलाढाल करू शकता, तर मी 4 महिन्यात किती किलो असेल तुम्ही हिशोब काढा. 30-30 रुपयाने खेळून. आणि मग ते करून मग पुन्हा आता इकडे लावलो मग 5-6 लाख गोळा केलेले. मग आता झिरो हवा. आता जर कोण म्हणलं भैया तिथं हॉटेलचा सेटअप आहे, क्राऊड लई आहे, तुम्ही घ्या, नाही बाबा नाही. ही लावलेलं निघल्यावर सगळं आहे. बरोबर. आता ही जे लावलं ही म्हणजे जवळपास 4 लाखाच्या आसपासच आले पहिल्या महिन्यात. म्हणजे उघड आकडे सांगायला काही ही नाही. मग तिथे अजून कुणातले घेतलेले हे अर्ध निम्म तर सगळं माल भरायलाच गेले. आणि ते कसं वेस्टेज होतंय स्टार्टिंगला, म्हणजे कितपत आपण बनवायला लावून किती मग वाया जायला ते कळत नाही. त्याच्यामुळं काय तेवढं काय उरलं नाही या महिन्यात. पण एक बूस्ट म्हणजे चांगलं वाटलं बाबा, एवढी उलाढाल एका महिन्यात झाली. पुढे तर चांगलं आहे ना. आमचं बिर्याणीचा हिशोब पकडलं नाही तर माझ्या राईसनच उलाढाली पकड चालत्यात. राईस मध्येच खरी जिन्नत वाटते मला तर आज बी. जिम मधल्या निलंगा राईस विकायला आहे, ती बिर्याणी विकायला तेवढी येत नाही. बिर्याणी एक नाद आहे लोकांचा, निलंगा राईस म्हणजे इमोशन आहे लोकांचं. बिर्याणी खायला माणूस साहजिक आहे 7 किलोमीटर लांबून येते, पण राईस खायला माणूस 4-5 किलोमीटर लांबून येते. त्यानं 50-60 रुपयाचं पेट्रोल जाळते आणि माझा 40चा राईस खाते. तर ही तुम्ही विचार करा राईस किती भारी भानगड आहे माझी. तुम्ही या कवा सकाळच्या सत्रात, तुम्हाला खाल्ल्यावर तुम्हाला कळलं असं कसं जन्नत असं दार उघडतात. असं ती रील येत नाही का, एक घास खाल्ले की दार उघडतात स्वर्गाची, तसला राईस आहे. ती डेंजर विषय आहे. बरं, आता हे सगळे उलाढाल केल्या, छोटीशी टपरीपासून सुरुवात केली. आता जे फायनान्शियल सपोर्ट आहे ते कुणी केला, घरच्यांनी किंवा मित्रांनी? घरचे मित्र. घरचे म्हणण्यापेक्षा काय, घरून मी मोठा नाहीच, मलाच असं काय तर आईनं आता काही म्हणजे सांगायला दुःख होतंय, पण आता मजबुरीत होतो. आईनं गळ्यातलं सुद्धा सध्या बी सोनाराकडे आहे गळ्यातलं. ज्या महिन्यातल्या बचतीनं ते सोडवायचं होतं, पण माझ्या उधारीला प्रायोरिटी देऊन त्या सोनाराला सांगितलं की बाबा व्याज भरताव या महिन्याचं, पुढच्या महिने सोनं सोडू. आईनं सोनं सोडवल्यावर कुठे मी डिपॉझिट देऊ शकला, हे बी तितकंच खरं आहे. माझ्या आईचं बी योगदानाच्या तेवढंच आहे. आणि बाकी मित्र तर काय, ही मित्र तर अरे एक फोन ओपन चॅलेंज देऊ तुम्ही, किती बी मॅटरमध्ये अडकू मी, किती बी पैशाची गरज असू एका फोनवरनं मला पैसे देते. ह्याचं नाव आदित्य माने आहे, राज वॉशिंग सेंटर म्हणून लातूरला हे 75,000 पेजचे फॉलोअर्स आहेत. आणि अख्खं महाराष्ट्र गार केल्यामुळे केलंय त्याने एका वर्षातच. तेव्हा आता किती दुसरा का तिसरा आहे सध्या वर्ष. वर्धापन दिन आता कुठला झाला, मार्चला 3रा झाला. दुसरा वर्धापन दिन मोठा केलता ना. सगळे रील स्टार ती सगळे बोलवतो ट्रेंडिंगचे ह्याच्या वर्धापन दिनाला. आणि बकळ उलाढाल केले सोन्याचं, ते तोडा बिडा घालते आज. म्हणजे जे जुने धंदेवाले आहेत ते लातूरमध्ये आदित्य माने म्हणले की आश करतात, अरे बाबा म्हणतात. अगं त्याचं मला आधी असं मित्र आहे माझा आदित्य माने, म्हणजे जिंदगीत जर डोळे बंद केलो आणि पुढं काहीतरी कोटीचं जरी, मी आज बी तुम्हाला सांगतो कोटीची अडचण आहे मला. एकच माणूस आहे जे मला एका रात्रीत म्हणाल घे 1 कोट पण रडणूक, इकडे भाऊ आहेस माझा म्हणून, चल तुझ्यापेक्षा जास्त गेला, एवढं एकच माणूस आहे माझ्या जिंदगीत. आणि किती बी मोठा झालो तर त्याला विसरू शकत नाही. कारण सोशल मीडियावर मी अँड्रॉइडनं व्हिडिओ एडिट करायचो, त्या पट्ट्यानं त्याचा 2 महिन्यात वापरलेला आयफोन ती म्हणजे ती कलर पाहिजे म्हणून त्यानं मीटिंगला थांबलं होतं. माझी अडचण बघून त्यानं लक्ष्मीपूजनच्या दिवशी असं दिलं तर मला आयफोन सिम कार्ड काढून, ही घे चल म्हणला तुला, रडणूक म्हणला ते अँड्रॉइडमध्ये एडिट काय करत बसतोस. आणि माझे मित्र काय करायचे 12 बोड्याचे, ज्यांच्याकडे आयफोन होता ती माझे व्हिडिओ काढायचे, त्यांना काय कंटेंट करायचे ती माझ्याकडून आयडिया घ्यायचे, शूट करून घ्यायचे, एडिट करून घ्यायचे. आणि माझा व्हिडिओ पाठव म्हणला की ह्यांचं वायफायची रेंज जायची, ह्यांच्या फायली करप्ट व्हायच्या माझ्या व्हिडिओच्या. एकमेव माणूस असा होता हाताचे कामधंदे सोडून माझ्या मागं फिरायचं आयफोन घेऊन. आणि मला एका शब्दात असं दिलं तर माझी अडचण बघूनच ही घे म्हणला, जेव्हा द्यायचे तेव्हा दे म्हणला पैसे. जेव्हा जेव्हा वॉशिंग सेंटर टाकलं मग तेव्हा ती माझं ही होती की बाबा मी माझ्या मित्राचा व्यवसाय मोठा करणार. किती का ह्याच्या बाजूला आज 2 का 4 वॉशिंग सेंटर होते, आज 5 किलोमीटरच्या पट्ट्यात 15च्या वर वॉशिंग सेंटर उघडलेत लोकांनी, ह्याचं गाजले म्हणून. पण आज बी दरारा हालत नाही राज वॉशिंग म्हणले की. आज बी लोक म्हणतात मला येऊन इथं राज वॉशिंग बंद केलो का, कोण आहे भाऊ आहे म्हणतो, आमचे चेहरे बी सेम आहेत, आवाज बी कॉलवर सेम आहे, हेअरस्टाईल ती पुरी बिरी त्याच्यावर सेल्फी काढायला म्हणून मी हेअरस्टाईल वाढवला, ओरिजिनल जे कळावं पुरीना म्हणून. बाकी त्यानं मला कधी बी सपोर्ट करते फायनान्शियली.
आणि असं सोशल मीडिया ती मी कधी बी त्याला सपोर्ट करतो. अच्छा. आणि लोक आम्हाला सख्खे भाऊ म्हणूनच ओळखतात लातूरात. असतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक हा एवढं मित्र आहे बाबा. असतो. बाकी बी मित्र आहेत, प्रत्येक मित्राचं माझ्या आयुष्यातलं योगदान आहे. पण कसं आहे, एक असतो पैशा पुढं काही नसते. आपण म्हणतो पैशाचं सोंग घेता येत नाही, बरोबर. पण ही माणूस पैशानं मला असं कधीच पडू दिलं नाही माझा शब्द. त्याच्यामुळं प्रायोरिटी बाबा आदित्य माने. बरं. बाकी आहेत मित्र तर चांगलेच लाभलेले आहेत. हम्म. ह्याचा नाद कोण करू शकणार. ही टॉपचा मित्र आहे. तरुण व्यावसायिकाला जे नवीन मित्र आपले व्यवसायात यायचा विचार करते त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? नाही बिंदास करा, फक्त उगा माय बापाला बुडवू नका. किती बी उगा पैसे घेऊन उगा म्हणजे कसं आहे, क्लिअर काही गोष्टी सांगतो. एखाद्यातली फ्रँचायझी घेताना आधी तुम्ही त्याची ग्रोथ बघा, त्यानं काय झेंडे काढले करून, आणि त्याच गोष्टीनं गाडले का ही बी बघा. मार्केटमध्ये लई शाखावाले आहेत सध्या, लई वेगवेगळ्या गोष्टी ही करणारे आहेत. पण ज्यानं खरंच गरिबीतून केलंय का त्याची शाखा तुम्ही बिंदास घ्या. आणि एकदा म्हणजे तुम्हाला जरी नॉलेज नसेल, तुमच्या घरात कोणतरी शिकलेलं असते, MBA ती केलेलं असते, त्याला त्याच्या पुढे बसवा. ती बघल की बाबा खरंच बिझनेस मधून एवढं हासिल झालंय का, त्या माणसाची शाखा बिंदास घ्या ज्यानं गरिबीतून साम्राज्य निर्माण केले. पण उगाच कोणतर सांगायलंय बाबा, किंवा त्याचं लोकेशनच असं आहे की तिथं चलतंय आणि तुम्ही त्याची शाखा गेला आणि तुम्हाला त्याच्यातले इंटरेस्ट नाही ना, तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष देता आणि तुम्ही एखाद्याची फ्रँचायझी घेऊन मायबापाला बुडवत असाल तर ते चुकीचं आहे. आज बी मला एवढे मेसेज आहेत, शाखा द्या, ही द्या, ती द्या. पण मी काम ती आमच्या ॲडव्होकेट साहेबावर सोपवले आणि त्यांनी म्हणजे ते बिझनेस माइंड त्यांना नॉलेज आहे. त्यांनी समोरच्याला जी आकडेवारी सांगायलेत बाबा ही असं आहे, इतपत जर तुझी इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे, तुला ती गोष्टी शिकायची तयारी आहे, तरच तुला ही रील स्टार स्नॅक सेंटर शाखा भेटेल. आज बी मी जर म्हणलो का नाही, मी एक पोस्ट बी टाकलो नाही अजून मला माझ्या शाखा द्यायच्या, तरी बी माझा DM भरलाय. सगळ्याला क्लिअर करतो मी, दादा तुम्हाला इंटरेस्ट आहे का फूड लाईन मध्ये. उगं माझे बघून व्हिडिओ बघून तुम्ही मोटिवेट होऊ नका. माझा असो किंवा कुणाची शाखा असो, मायबापाला बुडून पैसे घालू नका. तुम्ही खरंच तुम्हाला करायची इच्छा असेल, तुमच्याकडं ऑलरेडी काय तर असं पैशाचं जुगाड आहे, तुम्ही 6 महिने पुढचे नीट राहू शकता आणि तुम्हाला जॉब बीब सोडलं तरी काय अडचण नाही, तर तुम्ही बिंदास घ्या की शाखा घ्या, माझ्या घ्या, सगळ्याच्या घ्या. पण असं मायबापाला बुडवणं मला चुकीचं वाटतंय. पण शाखा का घ्यायच्या बरं? एखाद्याने आपलं स्वतःचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कसं तुमचं स्वतःच्या मला नावाने सांगतो की चालू मी केलं? रियालिटी सांगतो. लोक मला म्हणतील बाबा ना चुकीचं बोलायले. कसं झालंय सध्या, क्रिएटिव्हिटी काढणं झाल्यात पोरं स्वतःच. किती जरी मोटिवेशन लोकांनी फेकले, तुमच्यात वाकून बघा, तुम्ही स्वतःच काहीतरी करा, तर पोरं करणारच गेलेत. मग जर करणारच गेलेत तर मग पोरांना कसं पाहिजे की बाबा ऑलरेडी कोणतर काहीतरी केले, त्यानं नॉलेज घेतले, म्हणजे टीचर टाईप ABCD ती सगळं टीचरने शिकले, आता डायरेक्ट शिकवायले आणि मग आयत्या पिठावर रेगा मारायच्यात. किंवा ब्रँड चालवायची कुणाची खरंच इच्छा असते, कोणतर लय कट्टर फॅन राहते, बाबा हे भाऊ मला तुमचंच नाव ही करायचे, किंवा मला त्याच ताईची शाखा घ्यायची आहे, त्यांचं स्ट्रगल मी बघितलं आणि मला माझं नाव मोठं करण्यापेक्षा बाबा तुमचं नाव मोठं करायचे, मला फक्त याच्यातून 4 पैसे भेटले फायनान्शियली, मी बस आहे. तर अशाने शाखेच्या नादी लागाव. पण ज्या पोरांना मनातून वाटतंय वैयक्तिक मी काहीतरी करतो, तर त्यांना त्याचा ब्रँड लय झालं 6 महिन्यात बी बनवू शकते. पण ते पोरांना वाटणाच गेले, मग जर त्याला वाटणाच गेले तर त्यांना अशा माणसाची शाखा घ्यावं ज्यानं खरंच काय तर छोट्यातून मोठं केलंय. तुमची काय इच्छा आहे? कोणी शाखा घेतल्या पाहिजे का स्वतःचा ब्रँड निर्माण केला? स्वतःचं करावं ही माझी पहिली इच्छा आहे. पण जर तुम्ही कम्फर्ट झोन सोडायला तयारच नाही तुमचा, तुम्ही जर काही क्रिएटिव्ह करूच शकणार, मार्केटमध्ये भरपूर आहेत, ते तर करा निदान. बरोबर. स्वतःचं जर चलू वाटत नाही तर तुम्ही निदान ही ॲज इट इज तर तुम्ही करू शकता ना. आता शाळेत ढपोरगा असते, त्याला मास्तर काय म्हणते, हे ही हाय ही एवढं पाठ कर, एवढं जरी लिहिलास तुला काटावर पास करतो. आणि जर तू क्रिएटिव्ह आहेस, तू पाठ कर की अख्खं पुस्तक. बरोबर. हा, मग तुम्ही जर स्वतः क्रिएटिव्ह आहो, तुम्हाला काहीतरी स्वतः करायचंय, मनातून जिद्द आहे, मोटिवेशन व्हिडिओ बघून पेटला, तुम्ही बिंदास स्वतःचे ब्रँड चालू करा. हा, पण तुम्हाला नकोच वाटायले न ग, बरं जाऊ दे बाबा, हे तर कर. हनं केलंय, हनं अनुभव घेतले, हनं सगळं केले, तू फक्त वारसा चालवल्यासारखं कर बाबा, एवढं तरी इमानदारीनं कर. आणि नीट घे माणसाचे, चांगल्या माणसाचे घे शाख. उगाच काय तर बघून उगं कुणाचं तर घ्यायचं, माय बापाला खड्यात घालायचं आणि एकाकडून पुन्हा सगळे बदनाम. शाखा घेतले की शॉर्ट होणार, हीच म्हणणार तुझे मायबाप. चांगल्यातली घ्या, त्यात तुम्ही इंटरेस्ट घ्या, ती करत करत स्वतःच बी काहीतरी करा.
बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आधी ऐकतं घ्या, तुम्हाला जमत नसेल तुम्हाला समजून जाते ही माणूस काय सिस्टीम रचले, स्वतःच चालू करा. त्यांना थोडी म्हणणार आहे जिंदगीभर माझंच नाव चलू बाबा म्हणून, बरोबर. स्वतःच बी कर पुन्हा अनुभव घेऊन. खरंय. ही आहे माइंडसेटचा विषय. ज्याला स्वतःच करायची इच्छा आहे त्यानं स्वतःच करावं. ज्याला असं वाटतं की बाबा नगच हीच करायची आहे मला, एवढं तर कर बाबा, कॉपी पेस्ट तर कर. बरोबर. या मताचा मी आहे. आता ह्याच्यावर काही लोक बी म्हणतील आणि सपोर्ट करायला ह्याच्या मित्रांना, म्हणू जा जी आहे ती आहे. हे मान्य करावं पोरांनी की पोरं आळशी झालेत आणि पोरं काम करायच्या ह्याच्याच राहिले नाहीत सध्या. मेंटॅलिटीच नाही. दे रे हरी पलंगावरी 4 दिवस काम करतात, दमलो, आई तिथं पाणीच नाही, आई तिथं असंच आहे. आता किती पोरं येतात माझ्याकडे. माझं आधी स्टॉल होतं, मग तिथं काय झालं भाऊ, ते पाणीच भेटणं झालं हो, माझी झोपच होईना झाली हो. आबे तुला बनायच्या करोडपती, तू ह्याच्या त्याच्या हत्ती घोडे बघायला आहेस आणि तू एवढ्या बारक्या प्रॉब्लेमला भीतूस. पाणीच नाही. मला बी नव्हतं टपरीला पाणी, आणलोच ना. माझी बी झोप होत नव्हती, केलोच ना. कर ना मग. लगेच हार मानते ती पोरं, हे नको नको तिथं असं होतं, नाही मी सोडलो. मग अरे मला एकानं क्रॉस बोलला, बोलू दे, 10 लोक बोलतील, भेट ना तू. बरोबर. हे नाही पोरांमध्ये सध्या. उगा मुळमुळे झालेत, मला असं झालं उगा. ते पोरी म्हणे पोरीनं केलं पाहिजे. पोरी दुनियाच्या भारी झाल्यात, वन साइड भेटलेल्यात पोरी कुठे बी. स्टॉल लावून ते स्वतःच्या IT जॉब सोडून माझ्या रिले येतात पोरींच्या माझ्या पुढे. असं अभिमान वाटते मला पोरींचा त्या. आणि हे पोरं आपले मुळमुळे उगाच रडलेल्यात बारक्या बारक्या कारणाला. तिथं पाऊसच पडत होता, मार ताडपत्री मार, का लोड घेऊनलाच. खाणारं खाते, येणारं येते. लय नमुने झालेत पोरं, आळशी झालेत वर उगा. आणि कसं आहे उगा मी अजून मोटिवेशन मध्ये घुसलो नाही. मी मोटिवेशन मध्ये घुसलो तर अर्धा कमेंट बॉक्स मला शिव्या देईल, कारण माझी पद्धत असं नीट नाही. मी डायरेक्ट शिवेगाळ करून पेटवल सगळ्याला, इथून तिथून सगळेच स्टॉल का होईना लावतील. ते उगा मी कसं उगा जाऊ द्या म्हणता. उगा ते कसं आहे माझी भाषण माझा यासन शिव्या खायचा आहे. चांगलं बी बोललो का लोक मला बंगळ समजतात. बरं, आता तुम्ही हॉटेल क्षेत्रात घुसलात, आता जर भविष्यामध्ये ह्याच्यात तुम्हाला यश मिळालं तर पुढं कुठला व्यवसाय करायची इच्छा आहे का तुमची? आई माझं कसं आहे माहिती आहे का, मला जर इंटरेस्ट निर्माण झाला, मी काय बी काम करतो सर. मला जर उद्या कळलं इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये लय पैसा आहे आणि मला जर आवड वाटली, अरे बाबू मस्त जायचं, कॉन्टॅक्ट करायचं, हे तुमचे कांदे द्या, ते कांदे चेक करायचं, क्रिएटिव्ह जर काम वाटलं मी ते बी करतो, काही बी करतो. हा पण माझं एक मेन लहानपणीचं स्वप्न आहे की माझे मॅजिकचे शो मला स्टेज लेवलला असं थिएटर शो करायचे. म्हणजे लोक फॅमिली घेऊन आले पाहिजे माझा शो बघायला. ते आता दिवाळीपासून आहे. काही पुण्यामधले चांगले व्यावसायिक आहेत, सगळा महाराष्ट्र ओळखते, त्यांना नाव घेणं चुकीचं आहे. चांगले मित्र आहेत, चांगले सपोर्टिव्ह आहेत. ते मला म्हणलेत की तू फक्त सांग कधी तुला करायचंय, माझ्या पावर डबाय, आपण शो तुझे चालू करू, टेन्शन घ्यायची काय गरज नाही. म्हणजे ती परमिशन लायसन्स आमच्या लेबल खाली तुझं नाव हे होईल, आमचं बी जरा डबल चमकल. माझं स्वप्न तर ते आहे की मी स्टेज शो करावं, मला ते आवड आहे. मी दिवसातून 10 शो म्हणलं तर मी 10 शो करीन, सलाईन लावून शो करीन मी. ती आवड आहे बाबा आपली. तुमची बोलण्याची भाषा, तुम्ही समोरच्याला हसू शकता. आता बरेचसे आपण असे शो बघतो नाही का, काय असतं ते स्टँडअप कॉमेडी, स्टँडअप असं तुम्ही का ट्राय करत नाही? मग माझा शो आहे की ऑलरेडी कॉमेडी, अर्धा कॉमेडीनच भरलाय की. फक्त जादू का आहे की बाबा तुम्ही फॅमिलीवर आला. आता फक्त कॉमेडीला कसं आहे, लोक व्हेज कॉमेडीला काय तेवढं सपोर्ट करणार. लोक एवढे हुशार झालेत कॉमेडी व्हिडिओ बघून, त्यांना पुढचा पंच कळते. माझी कॉमेडी अशी आहे बाबा, लय काय तर अपेक्षाच्या पलीकडलं 65 बोलताव मी. बरोबर. मग ही कसं आहे, जर फॅमिली आली माझा कॉमेडी शो बघायला तर मी तिथं तेवढं वल्गर, तेवढं 65 नेक्स्ट लेवल 18+ जोक मी मारू शकत ना. मुळात मी माझं बचपन ज्या कलेमध्ये गेले, जादूगिरी ती, पण मी माझ्या कुठल्याच जादूच्या शो मध्ये आतापर्यंत रेकॉर्ड आहे, कोणच बोर झालं नाही. आणि मी असं गणेश मंडळांना ते ओपन चॅलेंज देत आहो, एक सुद्धा माणूस म्हणला ह्याचा शो बोर झाला, 1 रुपया मला द्यायचं नाही, मी तसंच तुमची शाल नारळ घेऊन निघून जातो. होतच नाही बोर म्हणायला मी. अर्धा म्हणजे 3 तासाचा शो राहते, 1.5 तास तर हसण्यातच बिजी राहतात सगळे. म्हणजे एखादा जरी सिरियस प्रयोग दाखवतो मी, पण त्याला मी थीम कॉमेडीत जुळवतो आणि ऑडियन्सची इन्व्हॉल्वमेंट माझ्या शो मध्ये राहते. त्याच्यामुळं गणपती नवरात्र हाऊसफुल राहते माझं. मी पार तिकडं चंद्रपूर पर्यंत जाऊन शो करून आलेला माणूस आहो मी. विदर्भ खांद्यात पालतं घातला मी शो करत करत. आणि त्यामुळे मला गॅरंटी आहे बाबा स्टेज शोला नेक्स्ट लेवल माझे शो चालतील. आणि उग कॉमेडी बघण्यापेक्षा कॉमेडी सोबत जर असं
आश्चर्यचकित होणारे काही तुम्ही जादूचे प्रयोग बघायला, तर मला वाटत नाही की बाबा मी फेल जाईल किंवा लोक बोर होतील. नाही, फॅमिली एंटरटेनमेंट लहानापासून त्यांच्या आजी आजोबापर्यंत सगळ्याला माझा कार्यक्रम आवडेल. कारण मॉडर्नायझेशन आहे माझ्या प्रयोगांमध्ये. मी अच्छा. जे ॲज इट इज जुनं ही करते तर मी ती करत नाही. प्रयोग तीच आहेत, पण सध्याच्या लोकांच्या मेंटॅलिटीला पटतील आणि लोक हसतील. मेन उद्देश आपला हसवणं आहे. लोक जर एवढे पैसे देऊन मला बघायला येईलेत किंवा मंडळवाला मला जर 30-30, 40-40 हजार दिले 3 तासातले, ये माझ्या मंडळात जादूचा शो कर, तर बाबा सगळे हसाव. किती जरी सिरियस PhD होल्डर रिटायर असं माणूस असेल सिरियस, तरी बी त्यांना हसतेच माझ्या शोमध्ये. मी मजबूर करतो हसायला. जादू म्हणजे हाय, जादू तर हायच. हसाव लोक आधी. बरोबर. फक्त स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली तेवढं तिकीट घेण्यापेक्षा ही बी कला बी बघा की, जरा मला बी एफर्ट्स होतो द्या की. बरोबर. माईकवर बोलाय काय झालं माझं, तेवढेच पैसे मला भेटणार. इव्हन स्टँडअप कॉमेडीला जास्त पैसे भेटायलेत सध्या मला वाटतंय. मार्केटमध्ये काय बघायला मी आकडेवारी, तिकीटचे रेट, बुक माय शोला जाऊन लय आहेत. माझ्या शोला तेवढं नसेल आणि मी तेवढं कमवणार नाही, पण ते मला समाधान भेटेल की माझ्यामुळं बारकं लेकरू बी हसले, म्हातारे बी हसले, त्याच्यामध्ये काय वल्गॅरिटी नाही. शो आपलं बाहेर राहते, हसत खेळत लोक एन्जॉय करतात आणि एक अंधश्रद्धा निर्मूलन बी होते. परत तसे प्रयोग बघितल्यावर लोक मंत्रतंत्र हाय बाबा असं होत नाही ना. 1-2 प्रयोग मी लोकांना शिकवतो बी, जे लोकांना कळलं की बाबा एक कसं हात त्याला की करते ती लोक शिकवतात. सगळे हातची चालाकी ना. हा, हात त्याला की मंत्रतंत्र काय नसते, टेक्निकल गोष्टी असतात सगळ्या, मेकॅनिकल मॅनेज असते सगळं. काय बोलायचे, काय करायचे, सगळं मॅनेज असते. म्हणजे तयारी असते का सगळं? स्टेजवर. पण माझे प्रयोग मी ऑडियन्स सोबत करतो वेगवेगळ्या. किती दिवसाची मेहनत असते बरं एखादा तुम्हाला शो करायचा आहे तर? डॉक्टर लोकांचं असल्यासारखं आहे. कधीच डॉक्टर म्हणू शकत नाही मी एक्सपर्ट आहे. माझी प्रॅक्टिस चालूच आहे. ही कला अशी आहे, एक समुद्र आहे. तुम्ही जादूगिरीत उतरलो की संपतच नाहीत प्रयोग. क्रिएटिव्हिटी एवढी वाढते माणसाची, म्हणजे एवढं त्यानं डोकं लावते, नेक्स्ट 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 चालूच राहते. आणि साधारणतः आता म्हणजे मी जर माझे हात फाडून घेतले होते काही प्रयोगाला लहानपणी, महिना प्रॅक्टिस केल्यावर मला ती मी सादर करू शकायचो ऑडियन्स पुढे. आणि क्षणिक खेळ आहे. 1 सेकंदात तुमचं हुकलं एखादं बटन, एखादी टेक्निक, एखादं विसरलं, स्टेप बाय स्टेप गणित राहते. बोलत बोलत करायच्या गोष्टी राहतात. असं माणसाला वाटते माईकला असंच हात लावले, पण नाही. आता इथं म्हणजे कसं आहे, आता जादूगिरी टूलवर राहते. हातलेला की म्हणलं तर उगं तुम्हाला असं नॉर्मल गोष्टी दाखवू शकतो. आता बघा अंगठी आहे, असं आता हातामध्ये कॅज्युअली आपण सगळे ठेवतो. हे जर अंगठी असे हातात ठेवलं आणि फुकर मारली की गायब होते. ऍक्च्युअल मध्ये ती इथं आहे. मग आता लोकांची मेंटॅलिटी कशी राहते, ही अंगठी मी आता तुमच्या माइंडवर ह्या काय केलो, इथं ठेवलं आणि बंद केलो, हे हात तुम्हाला मोकळा दिसला. आता तुम्हाला काय वाटते, हा अंगठी इथंच ठेवणार आहे, हे बरोबर आहे. आता मी अंगठी दाखवलो, आता इथे मी तुम्हाला बोलत बोलत हिची ऑलरेडी सेटिंग कुठं लावलो, माझ्या अंगठ्यात. मी तुम्हाला म्हणलो की मी आता अंगठी ठेवायला, तुमच्या माइंडने एक स्क्रिप्ट तयार केली की अंगठी अशीच ठेवते. त्याला करायला मीच मजबूर केला. ही दाखवलो मी इथे, सेट केलो, ही बोटात आहे, पडणार नाही. हो का कुठं पडायले, सेट केलो मी इथं. आता हे हात बसलेला आहे माझा, ही सेट होते, या अँगलला सेट होते. मी असं दाखवलो, आता ठेवतो म्हणलो. आता ठेवायच्या टायमिंगला तुम्हाला असंच दिसणार, बरोबर आहे. बरोबर. जर मी अंगठी इथून काढायला तर माझा हात असं व्हायला पाहिजे, पण होत नाही. मी हात कसं करायला, सैल करायला हवं, का ढिल्ल आहे. मग अंगठी आहे तर कुठं आहे, पडली पाहिजे. तुमचं माइंड इथंच आहे. तुम्ही बघितलो मी गायब केलो, गायब नाही ना झाले. इथं आहे की टेक्निक आहे. मग कॉईनच्या तशा ट्रिक आहेत. बघायला जातो, तुमचा मोबाईल द्या, मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दाखवतोय. आता या म्हणजे अशा काही ट्रिक मी शिकवतो बी ऑडियन्सला. आता हे मोबाईल आहे, आता जर ह्याला सोडलो तरी पडणार आहे. आता फक्त हाताला मी असं गच्च धरणार, तेव्हा माझ्या हाताला काहीच नाही, फ्युकॉल बिवकॉल, एक मॅग्नेटिक पॉवर माझ्या हातामध्ये येणार. आता हे तुमचा मोबाईल आहे, ह्याला सोडलं पडणार आहे, बरोबर. आता फक्त हाताला मी गच्च धरणार आणि तुम्ही बघा हे मोबाईल पडत नाही, चिटकी नाही, काय नाही, मोबाईल जशाला तसा. म्हणजे कसं मी पण करू शकतो का ते? हा, कोण बी करू शकते. आता इथं बी हॅक आहे, असं दाबल्याच्या नंतर मोबाईल हा तुम्ही बघा पडते, राहणार नाही पडते, तुम्ही चेक करा. पडतोय ना, हा तुम्ही चेक करा. तुम्हाला कसं काय जमतंय ते? आता बघा, डबल एकदा बघा, मी तुम्हाला एक क्ल्यू देतो, चौघाला बी एक क्ल्यू देतो. क्ल्यू दिलं की माझ्या क्ल्यूवर फोकस करा आणि बघा की होईल काय. आता हे मोबाईल आहे, सोडलं की पडणार आहे, हाताला असं गच्च दाबून धरणार. आता हे मोबाईल आहे, बरोबर आहे. आता ह्याला मी दाबलो हाताला की चिटकते, हो का, उलट करा काय करा पडत नाही. आता तुम्हाला एक क्ल्यू देतो की तुम्ही बोट मोजा. माझे हे बोट आहे तुमचं असं लागलेलं, तर बोट मोजा, बरोबर आहे. पण आता जेव्हा समोरचा विचार करत असते, समोरच्याचा फोकस या 5 बोटावर आहे,
जो मला दाखवायचे की बाबा मी ह्याचं दिमाग इकडे जाऊस तर मी पटकन काय करतो विदिन अर्धा सेकंद हे असं दाखवतो. बोट गेला खाली, बरोबर. तुम्ही कॅचच करू शकत नव्हती माझी स्पीड. हो का, तुम्ही परत म्हणता अरे ह्याच्या मायला 5 बोट तरी नेक्स्ट लेवल. आता मग मी काय करायचो लहानपणी, ही ट्रिक माझ्या वर्गातल्या सगळ्या पोरांना कळली. मी ह्याच्या पुढला शॉट करायचो. आता बघा मी काय शॉट करणार ह्यातला म्हणजे नेक्स्ट लेवलला जाऊन. आता शॉट बघा, इकडून पेन लावलो बरोबर आहे. आता हे मोबाईल असा बसवलो बरोबर आहे. आता मी लोकाला काय सांगणार आहो की मी हाताला असं धरतो बरोबर आहे, मुद्दाम असं करणार आणि काय करणार ही हात काढणार बरोबर आहे, तरी बी मोबाईल चिटकूच लालाय. मग ही मी माझ्या प्रयोगांमध्ये असं रचलाव लोकाला लाख सिक्रेट माहित असू द्या, मी त्याच्या नेक्स्ट लेवलला जाऊन काड्या करून ठेवता आणि मीच रिव्हील करतो असं आहे. म्हणजे आता लोक मुद्दाम मी असं करणार, हे बोट असं 4 हलवणार, लोक बघते ते ह्याचं 1 बोट महाग आहे, मी लगे पूर्ण हात काढून दाखवणार. अरे काय लय प्रयोग आहेत. एखादा मजेशीर किस्सा आठवते का जादू म्हटलं का? हा आहे की, मी नवीन होतो आणि मग ती प्रयोग कलकत्त्याहून मागवायचो. मी काय केलं विदाऊट प्रॅक्टिस, वेळच नव्हत्या प्रॅक्टिसला, डायरेक्ट गेलो शोला. ती टूल असते आमच्या, प्रत्येक बारीक बारीक गोष्ट दिसणारी टूल असते स्टेजवर. कुठलाच जादूगार खरी जादू करू शकत नाही, बॉन्ड पेपरवर लिहून देतो मी. प्रत्येक गोष्टीत टूल आहे, प्रत्येक गोष्टीत मेकॅनिझम आहे. तुम्हाला न दिसणाऱ्या दोरे आहेत, न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, डिव्हाइस आहेत. आता समजा ही घड्याळ आहे, ही नॉर्मल घड्याळ नसते जादूगाराकडे, ह्याला इथे कॅमेरा सेटिंग असते. आता समजा काही असे तुम्ही प्रयोग बघितला असाल की माणूस तिकडं लांब आहे, त्यानं काहीतरी इमॅजिन करायले, त्यानं काहीतरी चित्र काढायले, ही माणूस इथून सांगते, दिसतंय तर नॉर्मल, पण तुम्ही पकडू शकत नाही की त्याच्याकडे काही अशा गोष्टी आहेत जे की त्याला तिथलं चित्र इथं दाखवलेले आहेत बसून की त्यानं काय काढायला. ह्याच्यामध्ये कुठलीच साधना नसते, पहिली गोष्ट. मंत्रतंत्र काळी जादू काहीच नसते, सगळं मॅनेज राहते, मेकॅनिकल टेक्निकल सगळं ही राहते आणि टेक्नॉलॉजीवर बेस राहतात प्रयोग. मग एक प्रयोग कसा होता माझा, मॅगझिन असते, त्या मॅगझिनमध्ये आपण असं दूध टाकतो, दूध किंवा पाणी ग्लास भरून टाकतो. मग मॅगझिनला आडवं केलं पाणी पडत नाही, उलट केलं पाणी पडत नाही, आणि एवढं करून सुद्धा आपण मॅगझिनचे एक पान दाखवू शकतो, पाणीच गायब होतंय. कसं काय? आणि पुढच्या स्टेपला जेव्हा आपल्याला पाणी काढायचे तेव्हा त्या मॅगझिन मधून ॲज इट इज पाणी बी बाहेर निघतं आणि कुठलंच पान वळलं नसते. आता ही ती ट्रिक होती. मी काय केलं विदाऊट प्रॅक्टिस, त्याचा अँगल माहित नाही मला, कुठल्या अँगलला फिरवायचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गेम राहते ती टेक्निकली, आणि ती समोर त्याला न कळता करावं लागते. मी काय केलं वजनात मॅगझिन उघडलो, ती त्याचं कंपार्टमेंट असते एक, तिथं वतलाव मी पूर्ण ग्लास भरून. आता ही काचेचा ग्लास आहे समजा, पूर्ण ग्लास भरून दूध वतला. आता मी अँगल विसरलो की कसं फिरवायचंय, प्रॅक्टिस कुठं आहे, ही गोष्टी इथं ठेवून असं बोलावं लागते की मी काय करणार, पण ही चलावं लागते डोक्यात कुठल्या प्रयोगाला काय शॉट करायच्या, कुठून काय वडायचे, कधी बटन दाबायचे. मग मी त्याला काय केलं, जी क्लॉकवाईज फिरवायचं ते अँटी क्लॉकवाईज फिरवलं, त्याला गळलं की त्याच्यातून दूध. आता आईला म्हणलो होता गेले की म्हणलो इज्जत आता. मग ती पटकन खाली ग्लास लावलो आणि मग ते उगाच करू भरला ग्लास, त्यावर पटकन सरळ केलो आणि मला कळलं अरे अँगल चुकलाय म्हणलो, उलट फिरवावं लागते म्हणलो. मग फिरवून दाखवलो, बघा म्हणलो गायब झाले दूध. आणि पुन्हा जेव्हा काढायचं होतं दूध तेव्हा बी अँगल चुकला, असं अँगल की ती निघू शकत नाही. मी 2 तास जरी पुस्तक धरलो तरी बी ती दूध आतच राहणार, ती बाहेर निघू शकत नाही त्या टेक्निकनं. अरे म्हणलो निघणा बी झाले, जाऊ द्या, त्या आईला म्हणलो फेकून दिलो ती पुस्तक मॅगझिन, पुढल्या प्रयोगाकडे माइंड ही केलो. मग आता माझ्या मनात ती खंत, प्रयोग चुकला. मग झालं ती जेवण बिवण झालं, बड्डेचा शो झाला. मग तिथं एक जण येऊन मला म्हणते, अहो जादू लय भारी दाखवलो तुम्ही, ते दुधाची जादू तर लय आवडली. मला काय वाटलं हे टोमणं आहे, मी चुकलाव म्हणून. मग त्यानं म्हणला दूध तर तुम्ही 1 ग्लास टाकलो, पुस्तकातून चटकुरच आलं, उरलेलं दूध गायब झालं की हो. हा त्या मायला म्हणलो मी प्रयोग चुकला तरी टाळी आहे. मग मला तिथून कळलं की आपण काय जादू दाखवणार आहोत हे सांगायचं नाही, जे दाखवतात जरी प्रयोग चुकला तरी बी ऍडजस्ट होतेच आणि लोक टाळीच मारते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलो अंगठी गायब करणार आहोत आणि अंगठी गायब झालीच नाही, शॉर्ट होते ना,
मग आपण फक्त म्हणायचं अंगठीकडे लक्ष द्या, बघा काय होते. अंगठी गायब होईल किंवा अचानक दुसरी अंगठी तिथं पडेल, काय बी होईल, किंवा इथं घावल, किंवा इकडली अंगठी इकडे आली म्हणून आपण दाखवल, आपण काय बी करल असं. बरोबर आहे. त्यामुळे असं लय मज्जा आहेत सांगून नाही करायचं. हा. आणि आधी मी म्हणजे गरीब असल्यानं, असं मिडल क्लास असल्यानं का, मी शो करायला गेलं की ते गावातल्या पोरांना वाटायचं हे असिस्टंट आहे आणि जादूगर कोणतरी येणार आहे मागून. मग मी म्हणायचो होय जादूगर येणार आहे मागून, मी टेबल रचायला आला म्हणायचो मी असिस्टंट हा. अच्छा. मग ती ज्यानं शो बुक केलंय त्यानं बी ओळखायचं नाही, मला सांगावं लागायचं सर मी ती जादूगर, मी शो करणार आहे. असं करायचे सगळे, मीटिंग करायचे कडेला बसून, मायला आपण हाला पैसे द्यायला अभि हन कसं आलंय, हन काय जादू दाखवणार आहे असं. ते शो बघितल्यावर माउथ पब्लिसिटी बकड व्हायची. आणि आज बी माउथ पब्लिसिटी आणि सोशल मीडिया आणि जे माझे जुने पेपरात बातम्या ती आलेत त्याच्या बेसिसवर माझे शो बुक होते. बर, आता शेवटचा प्रश्न विचारतो, बराच वेळ झालाय आपला आता. आजच्या तरुणांनी सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे? पैसा कमवायला करावं बाबा, कारण किती बी प्रसिद्धी झाली तर शेवटी एक वाटतंय एवढ्या फॉलोअर्सचं मी काय करू, मी एवढ्या प्रसिद्धीचं काय करू. मोप मला मान्य आहे, तुमचे बँकेत कामं होतात, कॉलेजमध्ये कामं होतात, शाळेत कामं होतात, लाईनीत थांबायची गरज नाही, VIP दर्शनं भेटतात तुम्हाला, वळकलं की सगळं होतंय. पण ऍट द एंड कसं राहतंय, प्रत्येकाच्या घरी आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, आणि त्यांच्या नजरेत फक्त तुम्ही तुमची पॅशन जपलो तर ती सक्सेस नसते. तुम्ही जोपर्यंत तुमच्या पॅशनमधून काही पैसे कमवत नाही, तुमच्या पॅशनला प्रोफेशनमध्ये बदलत नाही, त्यावर तुम्हाला घरचे ॲक्सेप्ट करत नसतात. त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडिया म्हणा, कुठली कला म्हणा, कुठलं आवडीचं काम म्हणा, कुठलं स्टार्टअप म्हणा, त्याच्यातून 4 पैसे कमवा, घरच्याला काय तर घेऊन द्या. घरच्याला काय घेऊन दिलं बरोबर तुम्हाला सपोर्ट करतात आणि तुम्ही एक तुम्हाला बूस्ट भेटते, तुम्ही चांगला. सोशल मीडिया तर हत्यार आहे सध्या, फुकट दिले देवानं. बरोबर. ही सोशल मीडिया आहे, ह्याच्यावर तुला काय धिंगाणा घालायच्या घाल, लोकांपर्यंत पोहोचणं अतिशय सोपं आहे. काहीतरी वेगळं करायचं, तुम्ही लोकाला सेवा द्या, एंटरटेनमेंट विका, हसवा, रडवा, चांगल्या गोष्टी शिकवा, काही बी करा. फक्त पुरी जी करतात ती करू नका. मला पुरींचं पटत नाही, कमी कपड्यात व्हिडिओ ती काढतात ती, कारण कसं आहे ती म्हणजे बोलू नये आता, पुरींच्या भावना दुखवतील, पण मला नाही पटत ती. उगाच तुम्ही तुमचं अंग प्रदर्शन करून लाईक बिक मिळवायला त्याच्यात आणि तुम्ही मोठेपणा करायला हे माझे एवढे फॉलोअर्स नाही, वर्थिट नाहीत. आज ना उद्या तुम्हाला लोक 4 चांगल्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला ते इज्जतीनं बघणार नाही. तुम्ही सेम गोष्ट तुम्ही चांगले कपडे घालून, आता ह्याच्यावर बी काय पुरीचं म्हणणार ते पोरांनी नजर बदलली पाहिजे, पण पुरींना मला एक प्रश्न विचारायचे आहे की पुरी असे कपडे घालतेच पोरं बघावं म्हणून जाणून बुजून कमी कपड्यात सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात. काहीतरी एवढं नालायकपणा सध्या वाढलाय की पहिले 3 सेकंद असं काहीतरी दाखवतात, 100% पोरं वॉच टाइम द्यावं, व्हिडिओ व्हायरल जावं. आणि त्याच्यात जर तुम्ही मोठेपणा करत असाल, मी लय हाव तेव्हा हाव, माझे फॉलोअर्स आहेत, हो मी खूप पैसे कमवते, अर्थ नाही माझ्या नजरेत. तुम्ही तुमचा कंटेंट द्या, लोकाला काहीतरी द्या, बाकी काय वैयक्तिक तुमची जिंदगी आहे. पण एक मुलगी म्हणून जेवढं मी आदर करतो पुरींचा, मला या गोष्टी पटत नाहीत. आणि मी कुठल्याच माझ्या मैत्रिणीला सजेस्ट केलं नाही की जेव्हा मला कुठली मैत्रीण, एखादी मुलगी, एखादी फॉलोअर विचारते की मला व्हायरल व्हायचे आणि मी काय करू, कधीच मी तिला सल्ला देत नाही की तू असं काहीतरी कर. एवढंच सांगतो, तू मुलगी आहेस, तू काही जरी केलीस तरी तुला लोक सपोर्ट करणार आहेत. तुला ज्या गोष्टीतलं नॉलेज आहे तू ती नॉलेज दे, लोकाला हसव, रडव, थोडंफार बोलू वाटलं पानचट बोल. सध्या लोकाला जमतंय पानचट कॉमेडी, ती तू बूम करशील, पण ही पटना मला कमी कपड्यात असलं काहीतरी करणं उगं पुरीने. बाकी काय सोशल मीडिया म्हणजे लय भारी विषय आहे. म्हणजे ती आधीच्या काळात कसं होतं बघा की काहीच नाही करता आलं तर तू राजकारण कर, काहीच नाही करता आलं तर ही कर. तसं माझं तरुण पिढीला सांगणं आहे, सगळं करून जर वैताग लाव, एक कंटेंट पकडा, एक डायलॉग पकडा, 2 महिने त्या सोशल मीडियावर काम करा, तुम्ही लय वेगळ्या करिअरला नेऊन म्हणजे जिंदगी बदलेल तुमची सोशल मीडियामुळे. खरं बरोबर, लय भारी आहे सोशल मीडिया. मी कायम ऋणी राहील सोशल मीडियाचा, माझ्या प्रत्येक एका फॉलोअर्सचा, की ज्यांनी फॉलो केलंय, लाईक करतात, कमेंट करतात, शेअर करतात, आणि जे मला कमेंटमध्ये शिवाय देतात त्यांचा बी मी आभारी आहे की आज त्यांच्या वाईट कमेंटमुळं तिथे गर्दी होते, कमेंटमध्ये लोक एकमेकाला भांडतात, अल्गोरिदम हॅक होते, माझा व्हिडिओ व्हायरल जातो. त्यामुळे मी सगळ्याच आभारी आहे. सोशल मीडियाला मी कधीच म्हणजे तुच्छ धंदा म्हणून हे करू शकत नाही, फेल आहे म्हणू शकत नाही.
सगळ्यांनी सोशल मीडियावर यावं, ग्रो करावं, पैसे कमावं यार, आणि घरच्याला काहीतरी घेऊन द्यावं, मायबापाला बघावं, 4 पैसे कमवून नावलौकिक मिळवून निवांत जिंदगी जगावं. बरोबर. तर मित्रांनो, जसं काय जे भाऊने त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केलेत, प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काय शिकायला भेटतं. कोणाला चांगलं वाटेल, कोणाला वाईट पण वाटू शकतं. वाईटच वाटतं मी बोललेलं सगळं. प्रत्येकाची वेगवेगळी मानसिकता असते, आपण त्याला काहीच नाही करू शकत. रील स्टारपासून हॉटेल व्यावसायिकापासून परत काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करण्याची त्यांची तयारी असते. तर खरोखर आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दादा धन्यवाद, तुम्ही आलात आणि तुमचा खूप सारा एक्सपिरियन्स तुम्ही आम्हाला शेअर केला. नक्कीच धन्यवाद.